हा कार्यक्रम प्रामुख्याने जे FY BA BSc BCom म्हणजे तुम्ही तुमचं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण संपवून तुम्ही उच्च शिक्षणासाठी UG प्रोग्रामसाठी प्रवेश घेता, तर जे काही UG प्रोग्रामचा फर्स्ट इयरसाठी जे प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी व आपलं कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या प्राचार्य माननीय प्रतिमा वाघ मॅडम यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। मी डॉक्टर BP पगार सर, मी डॉक्टर DT जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। दीक्षारंभ समारंभाच्या निमित्ताने आज कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ, विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर BP पगार, त्याचप्रमाणे ज्या सूत्रसंचालन करताय त्या डॉक्टर मुक्ता भांबरे, डॉक्टर JP जाधव, दहीहंडे सर, डॉक्टर शेळके सर, देडे सर, गांगुर्डे सर, शाहू सर, झटे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, हा उपक्रम का घेतला जातो तर याचं कारण असं आहे की तुम्ही आता 12वीमधून उच्च शिक्षणासाठी वरिष्ठ महाविद्यालयात आलेले आहात आणि यापुढे तुम्हाला दिशा देण्यासाठी, तुमच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। तुम्हाला दिशा मिळावी, तुम्हाला प्रेरणा मिळावी, तुम्हाला चालना मिळावी, तुम्ही तुमच्या जीवनाचा रस्ता शोधण्यासाठी परिपक्व व्हावेत या उद्देशानं हा दीक्षारंभ समारंभ आपण आयोजित करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याशी संवाद साधताना मी महाविद्यालयाबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे। संस्था आणि महाविद्यालय आपणा सर्वांना माहीत आहे की शिक्षणाबद्दलची एक सामाजिक स्थिती पूर्वीच्या कालखंडात अतिशय दुर्गामी परिस्थितीची होती। विशिष्ट समाजाला शिक्षणाचे अधिकार होते आणि बहुजन स्त्री क्षुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा उद्योग तत्कालीन प्रस्थापित समाज व्यवस्थापकांनी केलेला होता। ही गोष्ट महात्मा फुले यांच्या लक्षामध्ये आली। शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही किंवा जे काही बहुजन समाजातले लोक आहेत यांचा विकास थांबण्याचं कारण शिक्षण हेच आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना शिक्षण दिलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रेरणा दिली। सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या सत्यशोधक विचारांमधूनच आपल्या संस्थेच्या आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी प्रेरणा घेतली आणि 1914 साली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना झाली। विद्यार्थी मित्रांनो, स्थापना होत असताना अभिमानानं सांगावंसं वाटतं, ही संस्था इतकी सहजासहजी उभी राहिलेली नाही। अतिशय त्यागातून, दानातून ही संस्था उभी राहिलेली आहे। पूर्वीचा कालखंड हा वस्तुविनिमयाचा होता, आजच्यासारखा मुबलक असा पैसा तेव्हा नव्हता आणि ही जी काही संस्थाच्या स्थापक मंडळी होती ही गावागावामध्ये, खेड्यामध्ये, वस्तीवर, पाड्यावर जात होती आणि या संस्थेच्या विकासासाठी, स्थापनेसाठी देणग्या जमा करत होती। लोकांकडे पैसा नव्हता, कोणी धान्य दिलं, कोणी दागिने दिले आणि अशा पद्धतीनं आज आपण बघतो आहे की मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आज महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरची शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे। त्या संस्थेचं 1984 साली स्थापन झालेलं हे एक रोपटं। सुरुवातीच्या कालखंडात या महाविद्यालयाची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाली। या परिसराला जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येतं की नाशिक, सिन्नर आणि इगतपुरी हे 3 तालुक्यांच्या या संगमाच्या ठिकाणावरती हे महाविद्यालय उभं आहे। त्याचप्रमाणे भारतामधल्या वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून सर्व जाती समूहाच्या धर्माचे लोक जे छावणी परिषदेमध्ये लष्करात सेवा करत आहेत देशाची,
अशा सर्व लोकांचं एक वेगळं अनोखं महाविद्यालय या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 39 खेड्यांमधून या महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यात तुमची विज्ञान शाखा. सुरुवातीला या महाविद्यालयाला इमारत नव्हती. हे सांगण्याचं कारण काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण जे शिक्षण घेत आहात ते शिक्षण किती दानाचं, त्यागाचं आहे आणि तुम्ही तशाच पद्धतीचं शिक्षण घ्याल यासाठी हा उल्लेख मी या ठिकाणी करत आहे. सुरुवातीला इमारत नव्हती आणि त्यावेळेला या जागेचे जे देणगीदार आहे त्यांनी असा आग्रह धरला की आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहोत, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थिनींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि निश्चितच त्यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ ही जागा आपल्याला दान केली. आज आपल्या लक्षात येत असेल जमिनीचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहे. अशा कालावधीमध्ये आज ही जागा मोलाची आहे आणि अशा जागेवरती आपण हा ज्ञानयज्ञ चालवतो आणि तुम्हीसुद्धा त्या ज्ञानयज्ञाचे एक कुठेतरी साक्षीदार होताना दिसत आहे. हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. त्यानंतर साधारणपणे 1999च्या आसपास या महाविद्यालयाला ही इमारत प्राप्त झाली आणि तिथून पुढे ही सुरुवात झाली. आज आपण पाहिलं तर महाविद्यालय अतिशय उन्नत स्थितीमध्ये आहे. आज कला असेल, वाणिज्य असेल, विज्ञान असेल, BCA असेल, अशा शाखांचं शिक्षण या महाविद्यालयामध्ये दिलं जातं. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा या शाखा कार्यरत असून HSVC नावाची व्यावसायिक शिक्षण देणारी एक व्यवस्था आपल्या महाविद्यालयामध्ये आज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे MCOM, MSc, MA असेही वर्ग या महाविद्यालयामध्ये आहेत. प्रामुख्याने हे महाविद्यालय आत्तापर्यंत जे काम करत आलं आहे ते केवळ अभ्यासक्रमाचं शिक्षण देण्यासाठी नाही किंवा पुस्तकी शिक्षण देण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशानं हे महाविद्यालय वर्षभर कार्यरत आहे किंवा पूर्ण तुमच्या 4ही वर्षांमध्ये हे काम हे महाविद्यालय करणार आहे. याचा थोडक्यात आपण जर आढावा घेतला तर इथे क्रीडा विभाग हा समृद्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाजवळ काहीतरी एक निसर्गाने कला दिलेली असते आणि ती कला आपल्याला आपल्या जीवनासाठी वापरायची असते, ती कला छंद म्हणून जोपासायची असते आणि हा छंद जगण्याचा आधार आपल्याला बनवायचा असतो. त्यासाठी आपण महाविद्यालयामध्ये जे काही व्यासपीठ तुम्हाला खुलं करून दिलेलं आहे त्या व्यासपीठाचा आपण निश्चित फायदा घेतला पाहिजे. क्रीडा विभाग आहे, पलीकडे जिम आहे, सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. आपल्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाच्या स्वखर्चाने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळजवळ आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर राष्ट्रीय स्तरापर्यंत देखील आपल्या महाविद्यालयाचे खेळाडू हे यशस्वी होऊन नावलौकिक यांनी महाविद्यालयाचा वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी NSS आहे. NSSमधून आपल्या सगळ्यांना माहीत असेल की नेतृत्व गुणांचा विकास होतो, संस्कार, श्रमाचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि समाजामध्ये मूल्य कशी निर्माण करावी यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्याकडे NSSचे वेगवेगळे शिबिरं, मार्गदर्शनपर व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्यातून तुमचा व्यक्तिमत्व विकास आणि तुमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवा कशा पद्धतीने होतील यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असते. त्याचप्रमाणे इथे राष्ट्रीय छात्रसेना देखील आहे. अनेक विद्यार्थी या राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. मागच्या वर्षी 11 विद्यार्थी आपले लष्करामध्ये गेलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी आज आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या उच्च पदावरती काम करताना दिसत आहेत. याचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आत्ता काही दिवसांपूर्वीच आपण समाजदिन साजरा केला आणि त्याच्यामध्ये याच पंचक्रोशीमधले शिवाजीराव झुंजरे हे उपनिरीक्षक अगदी राष्ट्रपती पदापर्यंत गेलेले सुद्धा ही उदाहरणं आपल्याला दिसत आहेत आणि असं हे महाविद्यालय आपल्याला दिसतं आहे. याचप्रमाणे आपल्याकडे विज्ञान मंडळ आहे. विज्ञान हा फार तसा जिव्हाळ्याचा विषय आहे. विज्ञानाने समाजाच्या गरजा लक्षात घेऊन जर काम केलं तर उन्नतीला आणि प्रगतीला काहीच वेळ लागणार नाही. पण आपण म्हणावं तितकंसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते काम करत नाही. तर मला वाटतं अभ्यासाच्या पलीकडे, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन देखील आपण विज्ञानाचा विचार करायला हवा, निसर्गाचा विचार करायला हवा, समाजाचा विचार करायला हवा आणि जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण हे काम करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जसं विज्ञान मंडळ आहे त्यात चांगले तज्ज्ञ लोक बोलवले जातात,
वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला पुढे कोणत्या वाटा उपलब्ध होणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती सांगितली जाते. तसंच कला मंडळ आहे, सांस्कृतिक मंडळ आहे, समाजशास्त्र मंडळ आहे, वाणिज्य मंडळ आहे. या मंडळांच्या माध्यमातून तुमच्या जीवनाला लागणारी शिदोरी जी आहे, शिक्षण ही शिदोरी आहे, ही परिवर्तनाचं साधन आहे. जिथे जिथे भूक लागते तिथे तिथे शिक्षणाचं गाठोडं सोडून आपण आपली भूक भागवायची असते. एवढं महत्त्व हे शिक्षणाला असतं आणि त्याच्यामधून चांगला सुजान संपन्न असा नागरिक घडत असतो. त्या उद्देशानं हे महाविद्यालय प्रयत्न करत असतं. तुमच्या दृष्टीने बोलायचं ठरलं तर महाविद्यालयामध्ये ज्या प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या आहेत. अगदी मोठ्या महाविद्यालयात तुम्ही गेला तर तरीसुद्धा तुम्हाला कुठेही अशा पद्धतीच्या अद्ययावत प्रयोगशाळा या दृष्टीस पडणार नाही. पण या महाविद्यालयामध्ये आपल्याला आपल्या प्रयोगशाळा अतिशय अद्ययावत आणि सर्व सुविधांनी उपलब्ध अशा दिसतील. त्याचप्रमाणे सर्व वर्ग जर आपण पाहिले तर आपल्याला दिसेल की सर्व वर्गांमध्ये प्रोजेक्टर्स बसवण्यात आलेले आहे. बऱ्याच वर्गांमध्ये LED पॅनल्स बसवण्यात आलेले आहे. आणि मधल्या काळामध्ये तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आम्ही सर्व प्राध्यापकांनी आमच्याकडे LMS स्टुडिओ आहे, त्याच्यामधून जवळजवळ 500पेक्षा जास्त व्याख्यानं आम्ही शूट केलीत. आणि आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती त्या विषयाच्या समोर तुम्हाला ती दिसणार आहेत. म्हणजे 24 तास हे महाविद्यालय तुम्हाला जेव्हा जाग येईल त्यावेळेला तुम्ही वेबसाईटवरती जाल, तुम्हाला गरज भासेल ते व्याख्यान तुम्ही ऐकाल. एवढी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीचं हे महाविद्यालय शेवटी आपलं भाग्य लागतं की आपण कोणत्या महाविद्यालयात शिकतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शिक्षण घेणं यापेक्षा कोणत्या ठिकाणी शिक्षण घेतलं, कोणते शिक्षक शिकवायला होते हे जर आपण लक्षात घेतलं तर या महाविद्यालयातला प्रत्येक प्राध्यापक हा तिची काही पात्रता पाहिजे अपेक्षित असते. प्राध्यापकांसाठी, अध्यापकांसाठी ती परिपूर्ण केलेले, वेगवेगळ्या ठिकाणी शोधनिबंध सादर केलेले, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट करणारे असे सर्व प्राध्यापक आपल्याला अध्यापनासाठी आहेत. हे मला वाटतं तुमचं परम भाग्य आहे. आजूबाजूलाही महाविद्यालये आहेत. आपण बघितलं असेल की फक्त कागदावरची महाविद्यालय आहेत, परीक्षा घेतल्या जातात कशा तरी. पुढे जाऊन हे जे मटेरियल तयार झालेलं, उत्पादन तयार झालेलं आहे, हे उत्पादन आंधळं उत्पादन तयार होतं आणि पुढे त्यांची मागणी ही थांबते. परंतु आपल्या महाविद्यालयामधला विद्यार्थी हा कधीही वाया जाणार नाही, एवढं हे महाविद्यालय आपलं सकस, जोमदार, परिपूर्ण असं महाविद्यालय आहे. सांस्कृतिक मूल्य, जीवनमूल्य या गोष्टींनासुद्धा हे महाविद्यालय चांगल्या पद्धतीनं महत्त्व देतं. आणि तुम्हाला तुमची जी भाषिक कौशल्य आहे ही सुद्धा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याच्यामध्ये सांस्कृतिक विभाग जर पाहिला आपण तर सांस्कृतिक विभागाने आत्तापर्यंत इतकं चांगलं काम केलेलं आहे की आज केवळ एकच ज्ञान आपल्याजवळ असणं आज अपेक्षित नाही. आपण बहुभाषिक असलं पाहिजे एवढंच नाही, आपल्याकडे बहुकला असल्या पाहिजे. आणि आपला सांस्कृतिक विभाग हे काम करताना दिसतो आहे. सांस्कृतिक विभागानं आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय नावलौकिक प्राप्त करून या महाविद्यालयाची मान उंच केलेली आहे. आणि विविध स्पर्धांमध्ये अतिशय यशस्वीपणे इथले विद्यार्थी हे यशस्वी झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर अजून तुमचं वाङ्मय मंडळ आहे. वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्यांचा, व्यक्तिमत्व विकासाचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. बाहेरची महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा महाविद्यालय स्वखर्चाने विद्यार्थ्यांना पाठवत असतं. आणि जास्तीत जास्त वक्तृत्व स्पर्धा असेल, काव्यवाचन स्पर्धा असेल, अभिनय स्पर्धा असेल, एकांकिका स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल, या स्पर्धांमध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो. आणि त्यांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याचा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही प्रयत्न करत असतो. याशिवाय आपलं महाविद्यालय देखील निबंध स्पर्धेचं आयोजन करत असतं. ही जागा ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिलेली आहे त्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण विद्यापीठ स्तरावरती निबंध स्पर्धा घेत असतो. आणि त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची बक्षिसं आपण देत असतो. अशा पद्धतीचं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे. अनेक मान्यवरांना बोलायचं आहे. मला वाटतं तुम्ही भाग्यवान आहात की असं अद्ययावत अतिशय सगळ्या शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असं महाविद्यालय आहे. आणि या महाविद्यालयाला प्राचार्य देखील तेवढेच तोलामोलाचे लाभलेले आहेत. आत्ता ज्या प्राचार्य आपल्याकडे आहेत
तुम्ही त्यांच्या कामाचं सगळं जर अवलोकन केलं, त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं पाहिलं, तर तुम्हाला अभिमान वाटेल की आपण खरोखर भाग्यवान आहोत. अगदी कालच त्यांना मुक्त विद्यापीठाकडून त्यांच्या प्रोजेक्टसाठी, रिसर्च प्रोजेक्टसाठी जवळजवळ 8 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आणि म्हणून आमचं हे जे महाविद्यालय आहे, हे महाविद्यालय केवळ अभ्यासक्रमासाठी नाही, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं, यासाठी आहे. आता याचा फायदा तुम्ही किती घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. इथे 75% उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकं असतील किंवा व्याख्यानं असतील, या व्याख्यानांनासुद्धा आपली उपस्थिती ही क्रमप्राप्त राहील. अशाच विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षा फॉर्म भरू देणार आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म आम्ही भरू देत नाही, याचीसुद्धा दखल तुम्ही घेतली पाहिजे. शिकत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही व्यवहारावरती चालते. या शिक्षणासाठी तुमच्या आईवडिलांचा पैसा खर्च होतो आहे आणि तुम्ही दररोज प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या आईवडिलांचा हा पैसा खर्च झालेला आहे, याच्या माध्यमातून आज मी काय मिळवलं. आणि जर त्याचं उत्तर आपल्याला नकारात्मक येत असेल तर आपण जागं व्हायला पाहिजे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येत असताना आपण विद्यार्थी म्हणून यावं. बाकीच्या, मी तर नेहमी सांगत असतो की जी माणसं हे 3 वर्षे किंवा 4 वर्ष जर जास्त जबाबदारीनं पूर्ण करणार असतील तर त्यांच्या 4 पिढ्यांचा उद्धार हा 100% झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुर्दैवानं कुठेतरी आपल्याला चंगळवादाकडे वळण्याची माणसांची सहज प्रवृत्ती असते. आपण कुठेतरी मुलांशी मुलींशी एकमेकांना कुठेतरी आकर्षण निर्माण होतं आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. तर कृपा करून ही गोष्ट आपण करू नये. हे महाविद्यालय शिस्तीचं आहे. या ठिकाणी नेहमीच ड्रेस कोड असेल किंवा ओळखपत्र असेल किंवा वारंवार वेगवेगळ्या सूचना ज्या दिल्या जातात त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं पालन करणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला या पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल कराल, या महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल कराल, याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला सल्लाही देतो की जीवन जगत असताना एक नेहमी लक्षात ठेवा, ज्या पालकांनी आपल्यासाठी उभं आयुष्य वेचलेलं आहे त्या पालकांचं नाव माझ्याकडून कधीही कुठे त्याला कलंक लागणार नाही, त्याला कमीपणा वाटणार नाही. रस्त्यानं जाताना कुणीही म्हटलं पाहिजे की अरे कुणाचा मुलगा चाललेला आहे, ही कुणाची मुलगी चाललेली आहे. अशा पद्धतीचं तुम्ही या संधीचं सोनं करा, असा सल्लाही आपल्याला देतो. मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार मानतो. आणि पुन्हा लक्षात घ्या, ही वेळ पुन्हा नाही, हा दिवस पुन्हा नाही, ही संधी पुन्हा नाही. आणि कितीही आपण आग्रह धरला तर परत हातातून निसटून गेलेली गोष्ट आपल्याला कधीच प्राप्त होत नाही. आलेल्या क्षणांचा पुरेपूर वापर करून मी माझ्या जीवनाची इमारत उभी करून मी देशासाठी चांगला नागरिक कसा होईल, समाजासाठी चांगला नागरिक कसा होईल, मी नेतृत्व गुण कसा स्वीकारेल, मी लेखक कसा होईल, मी संशोधक कसा होईल, मी वैज्ञानिक कसा होईल, या पद्धतीचा विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवा. मुलांमध्ये मुलींमध्ये चर्चा करताना या विकासाच्या दृष्टींच्या चर्चा करा, अनावश्यक गोष्टींच्या चर्चा करू नये असं मला वाटतं. शेवटी वय असतं, बदल हे घडत असतात. तुम्हाला वळणावर नेणं हे प्राध्यापकांचं, शिक्षण व्यवस्थेचं काम असतं. हा सल्ला तुम्ही निश्चितपणे पाळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जाधव सरांनी आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. सरांनी थोडक्यात ह्या महाविद्यालयाची जी स्थापना 1984 साली झाली आणि आज हे तुम्हाला जे सुसज्ज असं अद्ययावत जे महाविद्यालय तुम्हाला दिसतं आहे, तर त्याच्यामागे खूप खडतर असा प्रवास आहे, परिश्रम आहेत. अनेक अनेक जे समाजसेवक आहेत त्यांची बहुमोल अशी साथ आपल्याला लाभली. त्याच्यामुळे आज आपण सर्व खरंच भाग्यवान आहोत की आज जे काही आपल्या ज्या लॅब्स आहेत किंवा जे क्लासरूम आहेत तर ते सगळे अद्ययावत आहेत. ICT जे काही टूल्स आहेत म्हणजे LED असतील, प्रोजेक्टर असतील, त्याच्यानंतर स्मार्ट बोर्ड असतील, तर ते सर्व सुसज्ज अशा आपल्या सगळे क्लासरूम आणि लॅब्स आहेत. आणि खरं तर म्हणजे सरांनी असं म्हणजे खूप आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. सायन्सचा विद्यार्थी हा जिज्ञासू असतो, संशोधक वृत्तीचा असतो आणि आपल्या हातून चांगलं संशोधन घडावं, आपल्या हातून देशसेवा घडावी, ही सरांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर मी कार्यक्रमाचे जे
विज्ञान प्रमुख जे आहेत आपल्या महाविद्यालयाचे पगार सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक मांडावं. थोडासा बदल करत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित माझे प्राध्यापक बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर समोर उपस्थित माझे प्राध्यापक बंधू, एक भगिनी पण आहेत. सगळे मिळून आम्ही सध्या इथं 19 जण आहोत. पाठीमागे पण काही आहेत प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मला वाईट वाटलं, 127 ॲडमिशन असताना जे इतर वेळेसचं पिक्चर असतं तेच आजही इथे दिसतं आहे. तुम्ही सगळे 58 इथे उपस्थित आहात. तर हे खरोखर वाईट आहे, कारण सायन्सच्या मुलांनी तरी, म्हणजे आर्ट्स कॉमर्सचे त्या मानाने चांगले आले. मला असंही कळलं की आर्ट्समध्ये कॉमर्सही घुसवण्यात आले होते. त्याच्यामुळे त्याच्यातले नक्की आर्ट्सचे किती कॉमर्सचे किती तो शोध लागला नाही, कारण चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की मी कुठल्या याचा आहे, त्याच्यामुळे तो भाग राहिला. पण हे खरोखर भयावह चित्र आहे. करोना काळानंतर या पद्धतीचं सगळं मुलांची आणि पालकांची मेंटॅलिटी झालेली आहे की नाही गेलं तरी चालतं. तर सायन्सच्या मुलाला नाही गेलं तरी चालतं हे कसं काय, मला आत्ता खरंच मोठं कोडं पडलेलं आहे. कारण प्रॅक्टिकलसाठी इथे जे काही केलं जातं ते मला नाही वाटत कोणाच्या घरामध्ये आहे. मायक्रोस्कोप बॉटनीला लागतात, झुलाही लागतात, मायक्रोबायोलॉजीला लागतात. ठेवलेत का घरामध्ये मायक्रोस्कोप कोणी आणून ठेवलेत? नाही. तर नुसतं हे मायक्रोस्कोपच नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यासाठी प्राध्यापकच हवा, ते इन्स्ट्रुमेंट्सच हवे. तर कशा पद्धतीने तुम्ही घरी करणार आहात प्रॅक्टिकल्स मला माहीत नाही. आता दुर्दैवाने हे असं होतं आहे की जे इथे येतात त्यांनाच ऐकवायचं काम आम्ही करतो. म्हणजे जे नाही आलेले ते सुटले, त्यांना त्याच्याशी आधी घेणं देणं नव्हतं, आजही नाही आहे. तर आता हे तुमचं काम आहे. जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतीलच तर त्यांना इथे घेऊन येणं, त्यांना त्याच्यासाठी प्रेरित करणं की तुम्ही इथे काय यायला हवं. ही मंडळी तर दिवसेंदिवस एकदमच मायनॉरिटीत चालली आहे, कारण दिसतंच आहे आत्तासुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे. इतकी अनास्था ही कशामुळे झाली असेल खरंच कल्पना नाही आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगते की सध्या लाईफ सायन्सेस खरोखर जगभराचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करिअर करायला संधी आहेत. म्हणजे मी फक्त मायक्रोचं जरी म्हटलं तरी कित्येक कंपन्या फक्त जेंट्स मेल कॅन्डिडेट हवा असं डिमांड करतात आणि आमच्याकडे अतिशय दुर्भिक्ष आहे मेल कॅन्डिडेटचं. ज्यावेळेस वर्गात, आणि ही आजचीच परिस्थिती नाही, थेट म्हणजे मी स्वतः विद्यापीठात, पुणे विद्यापीठात 87-88 होती तेव्हासुद्धा वर्गात आम्ही 15 मुली आणि एकुलता एक मुलगा होता आणि त्याला प्रचंड डिमांड होती ज्यावेळेस तो MSCहून बाहेर पडला होता तेव्हा. तर आजही ते पिक्चर आहे. ॲडव्हान्स एन्झाईमसारख्या कंपन्या, कितीतरी फार्मास्युटिकल इंडस्ट्री, कारण तिथे शिफ्टमध्ये असतं, रात्रीसुद्धा ड्युटीज असतात, त्याच्यामुळे ते मुलांची डिमांड करत असतात. तर आम्ही शेवटी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे रिक्वेस्ट केली ह्या कंपन्यांना की आमच्या मुलीसुद्धा चांगल्या रीतीने दोन्ही शिफ्टमध्ये काम करू शकतात. आता असं अजिबात राहिलेलं नाही आहे. जसं IT इंडस्ट्री दोन्ही याच्यात चालूच आहे, तसं सायन्सची पण मुलं करतील. त्याच्यामुळे मुलींनासुद्धा तेवढी संधी द्या. पुण्यामध्ये तो फरक झाला, अजून आपल्या भागात तो झालेला नाही आहे. तर हे आपण अगदी लगेचच पुढच्या भागाकडे वळलो. तुम्ही सध्या FYलाच आहात. तुम्हाला कॉलेजचा परिचय करून देणं, संस्थेची नियमावली काय आहे ती माहीत करून देणं हा याच्यातला एक उद्देश होता. मराठीचे जे जाधव सर गेले त्यांनी अतिशय चांगल्या भाषेत, तेवढी भाषा मला वाटतं आपण कुठलाच सायन्सचा माणूस इतक्या छान भाषेत सांगू शकणार नाही. त्यांना पगार सरांनी ओढून बसवलं आणि सांगायला लावलं. हे एक चांगलं काम केलं, कारण आपल्याला आपल्या लिमिट्स माहीत आहे की आपण नक्की काय करू शकतो. तेव्हा तुमची एकतर इकडे येण्याची मानसिक तयारी करून घेणं हा एक भाग होता. तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर मला असं वाटतं की NEP जे लागू झालेलं आहे
याला कधी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन्ही याने ओळखलं जातं आहे. तर त्याची म्हणजे तुमच्यापासूनच सुरुवात होती आहे. याच्या आधीच्या ज्या बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत त्यांचे सिलेबस, त्यांचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे वेगळं होतं. तुमच्यासाठी जरासा एक मोठा एक चांगलाच मोठा प्रयोग चालू आहे. सगळे गिनीपिग्ज आहात. जे काही होणार आहे ते काही वर्षांनी कळणार आहे की नक्की ह्या NEPमधनं काय साध्य झालेलं. पण उद्देश खरोखर खूप चांगला आहे. फक्त त्या मार्गाने तुम्ही जाल तर फोकस्ड असाल, डेडिकेटेड असाल, कुठलाही विषय असू दे, आपलं भवितव्य उज्ज्वल असणार आहे, यात मला काही शंका वाटत नाही. नक्की काय म्हटलेलं आहे NEPमध्ये, तर त्यांनी नवीन काही म्हणजे त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत की चेंजेस, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जर असेल तर मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, म्हणजे आंतरविषयक म्हणता येईल. असं नाही आहे की सायन्सच्या विद्यार्थ्याने आयुष्यभर त्याच्यामध्येच डोकं घालून आपला मेंदू त्याच्यामध्ये चालवावा. इंटरडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये तुम्ही बाजूलाही सरकायची, म्हणजे घरच्यांच्या आग्रहास्तव जर तुम्ही इकडे वळलेले असाल आणि मुळात इच्छा ही दुसरीच कुठली तरी असेल. मध्ये एक खूप छान मला व्हॉट्सॲपवर की कुठेतरी बघायला मिळालेलं की एक सांगाडा आहे, स्केलेटन आहे, आणि तो स्केलेटन त्या मुलीला काढायला सांगितला आहे आणि तिने तो एक कथ्थकची स्टेप करणारा स्केलेटन काढला आहे. म्हणजे डोक्यामध्ये आहे कथ्थक, त्याच्यामुळे स्केलेटनसुद्धा तिच्या त्या सायन्सच्या त्या मुलीला, जे आईवडिलांनी बळजबरीने त्या दिशेने पाठवलं आहे, तिकडे तिचं तसं ते रिफ्लेक्ट झालेलं दिसतं आहे. तर ह्या इंटरडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये हेच म्हटलं आहे की जर तुम्हाला वाटलं एका ठराविक पॉईंटला की मी आता माझ्या आवडीच्या विषयाकडे वळावं, तर ती संधी तुम्हाला या NEPच्या ज्या नवीन जो स्ट्रक्चर आलं आहे त्याच्यामध्ये ती मिळते आहे. मी म्हणत नाही आहे की तुम्ही झू, बॉटनी, केमिस्ट्री घेऊन शिकतायत आणि ते सगळं सोडून तुम्ही कुठल्या तरी आर्टकडे वळा. एका बाजूला तुम्ही ते पण तुमचं असू द्या. नॉट नेसेसरी आयुष्यभर एकच गोष्ट धरून पाहायला पाहिजे. मला जर चित्रकलेत इंटरेस्ट आहे, सायमल्टेनियसली मी त्याच्यातही हात मारणार आणि तो जो छंद मी जोपासेल त्याचा पूरक म्हणून माझ्या इकडच्या अभ्यासाला मदत होणार. कारण पोट भरण्यासाठी कदाचित ही बाजू तुम्हाला जास्त मदतशीर ठरेल, पण आयुष्य जगण्यासाठी ती बाजू महत्त्वाची ठरेल. त्याच्यामुळे तो इंटरडिसिप्लिनरी अप्रोच यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. याच्यामध्ये कॉम्बिनेशन ह्युमॅनिटीज, सोशल सायन्सेस याच्याबरोबर केलं आहे. तुमचा जो OE नावाचा एक आहे ना, ओपन इलेक्टिव्ह, आठवतं आहे की नाही? असं काही आहे दिलेलं, माहिती आहे तुम्हाला? नोटिसेस येत आहेत. तुमच्यासाठी मेंटी असे ज्या काही लिस्ट तयार केल्या आहेत, प्रत्येकाला एक प्राध्यापक नेमून दिलेला आहे, बरोबर आहे? त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तो जो ग्रुपवर काही टाकत असेल ते तुमच्या फायद्याचंच असणार आहे. परीक्षा फॉर्म भरतानाही आपल्याला काय टाकायचं आहे, जरी ते चॉईस बेस्ड असलं तरी इथे लिमिटेड चॉईसेस मिळणार आहे. कारण संख्याही कमी आहे, सगळ्याच एक लिमिटेशन आहे प्रत्येक ठिकाणाला. तुमच्या नंबरप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तेवढे प्राध्यापक त्या एकेका 2-2 मुलांसाठी नेमणं कोणालाच शक्य नाही आहे. KTHM सारख्या 16,000 विद्यार्थी संख्या असलेल्या कॉलेजलासुद्धा ते शक्य नाही. इथे तर त्याच्यापेक्षा 1/4 सुद्धा नंबर नाही आहे आपला. त्याच्यामुळे फॉरगेट इट. चॉईस बेस्ड जरी नावाला असलं तरी इथे आम्ही जो चॉईस देऊ तोच घ्यायचा आहे आणि त्याच्यातच तुम्हाला शिकायचं आहे. तर ओपन इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला जोही आर्ट्स कॉमर्सचा विषय आलेला आहे त्याचे लेक्चर्स करा. खरोखर कुठलीही गोष्ट ही त्या एक्सपर्टच्याच तोंडातनं यायला पाहिजे. असं अजिबात नाही आहे की आर्ट्स कॉमर्सचं मी घरात बसून वाचून करेल, ते इतकं सोपं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे एज्युकेशनच्या नियमांप्रमाणे ज्यावेळेस माणूस डोळ्याने बघतो, तो माणूस काहीतरी बोर्डवर लिहित असतो किंवा काहीतरी डिस्प्ले केलेलं असणार आहे, कानाने ऐकतो आणि त्याच वेळेस रनिंग नोट्स काढतो, त्याने माणसाची ग्रास्पिंग पॉवर एवढी जास्त चांगली झालेली असते की घरी अभ्यास करताना फार कमी वेळ त्या गोष्टीला द्यावा लागतो. याच्यासाठी तरी कॉलेजला यायचं आहे, बरोबर आहे? कारण आपलं मॅक्झिमम म्हणजे 95% काम ज्यावेळेस ह्या 3 गोष्टी माणूस करतो तिथेच होऊन जात असतं. मग कशाला घरामध्ये तुम्ही तासनतास एका खोलीमध्ये, मित्रमैत्रिणी नाही, काहीच नाही, शेअर करायला कोणीच नाही, अशा याच्यात अभ्यास करणार? कॉलेजमध्ये या,
कॉलेजमध्ये शिका, त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा मिळेल. एक मानसिक वाढीसाठी सुद्धा ते वातावरण योग्य आहे. घरातलं आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा जे काही आहे ते अभ्यासात मदत करत नसतात या वयामध्ये. ते वय कुठलं असतं, 1ली ते 5वी फार झाल्यास, बरोबर आहे की त्याच्याही पुढे लागलं तुम्हाला, नाही लागलेली. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये या, एकमेकांशी संवाद साधा, पुढचा काय करतोय, आपले सिनियर्स काय करतायत, त्यांचं भवितव्य कशाने सुधारलं, आपोआप गोष्टी कानावर पडत राहतात आणि आपणही आपला पाथ, आपला मार्ग तिथे निवडत असतो. दुसरा जो NEPचा महत्त्वाचा भाग आहे, फ्लेक्झिबल करिक्युलम त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. याच्यामध्ये ते इलेक्टिव्ह जे आहे ते तुम्हाला हेल्प करणार आहेत डिसाईड करण्यासाठी की तुमचा ॲकॅडमिक पाथ कसा असायला हवा. याच्यामध्ये तुम्ही तुमचे करिअर गोल्स तुमच्या इंटरेस्टप्रमाणे ठरवणार आहात. FYला 3 मेजर आहेत, माहीत आहेत ना तुम्हाला, त्याच्यातला पुढचा कुठला घ्यायचा आहे, हे मैत्रीण कुठला विषय घेते आहे किंवा मित्र तर फार कमी आहेत, पण जे काही आहेत ते मित्र कुठला विषय घेतो आहे याच्यावर ठरवायचं नाही आहे. मला स्वतःला काय आवडलेलं आहे, मी कशामध्ये पुढे जाऊ शकते, अपॉर्च्युनिटी कशामध्ये जास्त आहेत, त्याचा पुरेपूर विचार करायचा आहे. आपल्याला माहीत नसेल, तुमच्या हातातला जो मोबाईल आहे त्याचा चांगला वापर करायचा आहे, जो काही तुमचा पॅक असतो त्याचा चांगला उपयोग करायचा आहे. AIची मदत घेणं एकदम बेस्ट, अजिबात वाईट नाही आहे. फक्त एक्झामच्या वेळेस ती मदत घ्यायची नाही आहे, ती आधी घेऊन टाकायची आहे, बरोबर आहे. ChatGPT किंवा मेटा जे काही आहे बऱ्यापैकी खरी माहिती आहे, त्याच्यावरही मोठा एक क्वेश्चन मार्क आहे. जर एखाद्याने चुकीचं जर फीड केलेलं असेल तर चुकीची पण माहिती मिळेल. मग हे चुकीची आहे किंवा खरी आहे हे तुम्हाला कोण सांगेल, तर तुमचा प्राध्यापक सांगेल, बरोबर आहे. तर त्या प्राध्यापकाचं ऐकायसाठीच तरी कॉलेजमध्ये यायचं आहे तुम्हाला. तेव्हा करिअर गोल्स ठरवा. क्रेडिट सिस्टीम आहे आता तुमच्यासाठी, त्याच्यामध्ये तुमचे स्किल्स कसे डेव्हलप होतील त्याच्यावर भर दिलेला आहे. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस मिळतील तुम्हाला इथे आणि हे सगळं तुमच्या रिझल्टमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, हे सगळं काउंट केलं जाणार आहे. मी जरा सायन्सच्या याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेईन. मी स्वतः जे सरांनी सांगितलं, मी मायक्रोबायोलॉजीची प्राध्यापिका या कॉलेजमध्ये मी काही पहिल्यांदा आलेली नाही आहे. मी 1989मध्ये तुमच्या जन्माच्या आधीच या कॉलेजमध्ये जॉईन झालेली. सगळ्यात पहिलं माझं जॉईनिंग इथेच होतं. ते 2001पर्यंत मी याच कॉलेजमध्ये होती. त्यावेळेसची आणि आजची परिस्थिती जमीन अस्मानाचा फरक आहे. ही जागा त्यावेळेस आपल्या ताब्यातही नव्हती. एक भयावह म्हणतात असा एक गोठा मायक्रोबायोलॉजीला लॅबोरेटरीला मिळालेला होता. तुम्हाला कोणाला कल्पनासुद्धा नसेल. त्या गोठ्यामध्ये मायक्रोबायोलॉजी ज्यावेळेस सुरू झालेलं होतं, मायक्रोला बेसिन्स लागतात वॉशिंगला वगैरे, तो आम्ही आमच्या हातांनी त्यावेळेस बांधला. म्हणजे आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं गवंडी काम मी तिथे केलेलं आहे. तर तसं हे कॉलेज होतं. वेगवेगळ्या ठिकाणी केमिस्ट्री डिपार्टमेंट हा 6 नंबर नाक्याला होतं आणि भाटिया जो स्टॉप आहे तिथे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट होतं. केमिस्ट्रीमध्येही आमचं काम चालायचं. म्हणजे या लेक्चर्स मांडे नावाची इथे एक बिल्डिंग अजून आहे की नाही मी पाहिली नाही आल्यानंतर. तिथे दुकानांचे गाळे होते, शॉप्स होते, त्या शॉप्समध्ये लेक्चर्स चालायचे. आणि सगळ्यात कहर म्हणजे माझ्या वर्गात एक वेळ तर अशी होती की एकही भारतीय मुलगा नव्हता. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही काय भानगड आहे. 22 मुलं होती, सगळीच्या सगळी नायजेरियन मुलं होती, सुदानी नायजेरियन. त्यावेळेस मायक्रो शिकण्यासाठी देवळाली कॅम्पमध्ये एक सुरुवातीला आला असेल, त्यांना ते चांगलं वाटलं, तिकडे निरोप गेले असतील आणि त्याच्यानंतरचे जवळपास 1999पर्यंत खूप सारे सुदानी नायजेरियन म्हणजे आफ्रिकन मुलं सगळा वर्ग त्यांनी भरलेला होता. आम्ही 4 प्राध्यापक त्यावेळेस त्यांच्यासाठी इथे होतो. पुढे त्यांचं काय झालं मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही आहे, पण ते इथनं BSc होऊन त्यांच्या देशांमध्ये पुढे निघून गेलेले. अशा परिस्थितीत या कॉलेजचं मायक्रो डिपार्टमेंट त्यावेळेस चालू झालेलं आणि हळूहळू ग्रोथ होत आपल्याला चांगले देणगीदार मिळत जाऊन शेवटी आजची ही एवढी सुसज्ज छान बिल्डिंग झालेली आहे. त्याच्यामुळे या कॉलेजचा जुना काळ जो होता तो अतिशय वेगळा होता आणि आजची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. जे KTHM कॉलेजमध्ये सुद्धा नाही अशा सुंदर स्मार्ट बोर्ड असलेल्या लॅबोरेटरीज क्लासेस तुम्हाला उपलब्ध आहेत.
ती जी सिस्टीम आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ती तुमच्यासाठी उभी आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. फायदा करून घ्यायचा की नाही हा शेवटी तुम्ही ठरवायचा आहे. वोकेशनल कोर्सेस त्याच्यामध्ये VCमध्ये एन्व्हायरमेंट टाकलेलं आहे. कालच मी लायब्ररीची पाहणी केली आहे. त्याच्यामध्ये नवीन जे सिलेबसच्या अंडर बुक्स आहेत ते कसे येतील ते बघितलं आहे. तसं ऑनलाईन खूप सारं मटेरियल त्याच्याशी संबंधित अवेलेबल आहे. ज्या एकदा सिलेबस उघडा, सिलेबसच्या खाली लिंक्स दिलेल्या असतात. बऱ्याचदा कुठनं तो घेतलेला आहे त्या आपण स्वतःही ओपन करून बघू शकतो. त्याच्यासाठी लायब्ररीत जाऊन ते पुस्तक मिळवायची सुद्धा गरज नाही अशी परिस्थिती सध्या ज्यांनी सिलेबस फ्रेम केला आहे त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला हे सगळं कशासाठी करायचं आहे त्यांनी NETF हा पण एक महत्त्वाचा भाग टाकलेला आहे. NEPमध्ये नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम त्यांनी याच्यामध्ये अशा काही गोष्टी केल्या आहेत. ही एक पॉलिसी आहे जी तुम्हाला प्रमोट करते आहे. कशासाठी तर यूज ऑफ व्हेरियस टेक्नॉलॉजीज. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे तर डिजिटल टूल्सचा वापर कसा करायचा आपलं शिक्षण घेत असताना. सायन्सच्या लोकांना तर त्याची प्रचंड गरज आहे आणि सायन्सच्याच काय प्रत्येक याला ती गरज आहे. आणि शिक्षण घेणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आजसुद्धा मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिकणं मस्ट आहे. माझी रिटायरमेंटची वेळ झालेली आहे, आता जवळ आली आहे, तरीसुद्धा माझा अभ्यास थांबलेला नाही आहे. तुमची ही सुरुवात आहे. तुम्ही तर किती मनावर घ्यायला पाहिजे ते ठरवा. आजच 3 वाजता जे एस्पॅलियर स्कूल आहे नाशिकमधलं यांना गेल्या वर्षीचाच 23-24चा बेस्ट स्कूलचा अवॉर्ड मिळालेला आहे. भारत सरकारचा मिळालेला आहे. त्याचे जे प्रमुख आहेत एस्पॅलियरचे सचिन जोशी त्यांनी आजच एक हाऊ टू यूज डिजिटल टूल्स आणि म्हणजे AIचा वापर कसा करायचा आणि कुठून करायचा तो फक्त अभ्यासासाठीच नाही ओव्हरऑल मॅनेजमेंटसाठी वगैरे त्यांनी आज 5 तासाचं एक लेक्चर ठेवलं आहे. त्याचं ज्याला मी रजिस्टर केलं आहे. म्हणजे 3 ते 8 वाजेपर्यंत मी फक्त ते डिजिटल टूल्स ज्याचा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिकण्यामध्ये शिकवण्यामध्ये कसा उपयोग करायचा हे मी तिथे शिकणार आहे. कारण हे तसं नवीन आलेलं आहे. ChatGPT किंवा मेटा जे आहे हा त्याचा 1 भाग आहे. इतकं म्हणजे हिमनगाचं टोक जे आपण म्हणतो तसं आपल्याला दिसतं आहे. याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन असलेलं असं हे AI आहे. तर हे डिजिटल टूल्स कसे शिकायचे ते आपापल्या लेवलवर तुम्ही प्रयत्नपूर्वक शिका ज्याचा तुम्हाला सायन्स शिकण्यासाठी फायदा होणार आहे. शेवटचा भागाकडे मी वळते कारण म्हणजे मला माहीत आहे आजकालच्या लोकांची मुलांची प्राध्यापकांची इवन माझीसुद्धा फार काळ ऐकण्याची कॅपॅसिटीच राहिलेली नाही आहे. आपण त्या मोबाईलमध्ये घुसल्यानंतर रील्स व्हॉट्सॲप याच्यामध्ये कित्येक तास घालवू शकतो. पण ही अशी बडबड ज्याचा काही उपयोग होणार आहे नाही आहे. किती घ्यायचं किती सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही तोही एक विचार करून मी हा भाग थांबवते. पण तुम्हाला पुढे कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ते मी थोडक्यात सांगून देते. सगळ्यांना माहीतच आहे BSc त्याच्यानंतर सहसा जर तुम्हाला पुढे जायचंच असेल तर MScकडे वळायला पाहिजे. BSc पुरेसं नाही आहे. पुढचं आयुष्य छान जावं आपल्या आईवडिलांपेक्षाही अजून चांगलं काहीतरी आपल्याला मिळावं असं जर वाटत असेल तर पुढच्या शिक्षणाला पर्याय नाही आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनकडे जायचं म्हणजे जायचंच. त्याच्यासाठी जेही करायला पाहिजे ते करण्याची हीच वेळ आहे. त्याच्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन MTech करू शकतायत, MBA करू शकता आहात. त्याच्यानंतर MPhil आता बंद केलं आहे. सगळ्याच म्हणजे UGCनेच MPhil बंद करून टाकलं आहे. पण PhD मात्र एक्झाम देऊन पेटसारख्या एक्झाम देऊन आणि पुढे जाऊन तर आता अजून तो पॅटर्न बदलत चालला आहे. ते TYला ज्यावेळेस पोहोचाल तेव्हा तुम्हाला कळेल की PhDकडे कसं जाता येणार आहे. हे सगळं झाल्यावर किंवा BSc नंतरच तुम्ही वेगवेगळ्या सायन्स इन्स्टिट्यूटकडे सुद्धा वळू शकतायत. कुठल्या असणार आहेत तर CSIR सगळ्यात महत्त्वाची आहे ही. DRDO, ISRO, ISRO, ISRO तिकडे तुम्ही वळू शकणार आहात. हे सायंटिस्ट बनण्याकडचे मार्ग आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. अजिबात आवाक्याबाहेरचं नाही आहे.
मी स्वतः गेली 35-36 वर्ष शिकवत असताना बघितलं, अतिशय सामान्य घरातनं आलेल्या, ज्यांचा बेस कुठलाही प्रकारचा सायंटिस्ट वगैरेपासून म्हणजे कितीतरी मैल दूर असलेला, अशी मुलं अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आज PhD करून बाहेरच्या देशांमध्ये निघून गेलेली आहेत. एक एक्झाम्पल द्यायचं झालंच म्हणजे एकतर फार दूर जायलाही नको, एक मॅडम आता लेक्चरला निघून गेल्या आहेत, माझ्याच स्टुडंट होत्या, इथे काही वेळापूर्वी बसलेल्या. त्यांची FY-SYची असतानाची मेंटॅलिटी आणि आज प्रोफेसर म्हणून काम करतानाची मेंटॅलिटी किती वेगळी असणार आहे. आता त्यांचा उल्लेख मी केलेला आहे, त्या बाहेर गेलेल्या आहेत, पण सांगायला हरकत नाही. घरचं वातावरण अतिशय देवभोळं देवदर्शनवालं असं होतं. लेक्चर्स प्रॅक्टिकल्स सोडून देवाला जायचं अशी कारणं घेऊन येणारे, त्यांना आम्ही धरून बसवणारो की शिर्डीपर्यंत पायी जाऊन तो शिर्डीचा साईबाबा तर अजिबात तुम्हाला पावणार नाही, पण लेक्चर प्रॅक्टिकल जर केलेच हे 3 दिवसाचे, कारण आल्यावर त्या पाय धरून बसणार होत्या, आजारी पडणार होत्या, त्याच्यात पुढचे दिवस जाणार होते. त्याच्यापेक्षा कशाला महत्त्व द्यावं, स्वतःच ठरवा आणि पुढचं करिअर करा. RYKच्या ज्या PGच्या हेड आहेत त्यासुद्धा अशाच परिस्थितीतनं गेलेल्या. एक आयर्लंडमध्ये, फिनलँडमध्ये आमचे काही स्टुडंट्स काम करत आहेत, PhD गाईड आहेत त्या तिथे. एका वेळेस 2-2 PhD गाईडचं त्यांना शिक्कामोर्तब झालेलं. त्या किती सामान्य घरातनं आलेल्या होत्या, मी डोळ्याने पाहिलं होतं. तर सायंटिस्ट होणं अजिबात खूप मोठी गोष्ट नाही आहे, फक्त तुम्ही फोकस्ड राहा, तो एक तुमचा सायन्सच्या विद्यार्थ्यांचा पुढचा मोटो असायला हवा. करिअर संधी कुठे कुठे आहेत तुम्हाला, आज जसं मी सांगितलं, गव्हर्मेंट जॉब ॲज अ सायंटिस्ट, वेगवेगळे सायंटिफिक ऑफिसर्स म्हणून जॉब्स तुमच्यासाठी आहेत. रेल्वेमध्ये तुम्हाला संधी आहेत. तुम्हाला वाटत असेल काय संबंध, माझे आत्तापर्यंत मोजदाद करण्यापलीकडे विद्यार्थी रेल्वेमध्ये या एक्झाम देऊन, वेगवेगळ्या एक्झाम द्याव्या लागतात, त्याच्या सायन्सची मुलं जास्त चांगली चालतात, तिकडे निघून गेलेले आहेत. UPSC जरा वरचं झालं, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, पण तरीसुद्धा तो ऑप्शन आहेच. बायोटेक, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याच्या खूप जास्त संधी आहेत. प्रोफेशनल कोर्सेस ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट येतं तेही करता येणार आहे. इंडस्ट्रीमध्ये, क्वालिटी कंट्रोल एरियामध्ये सगळेच झू, बॉटनी, केमिस्ट्री प्रत्येकाला तिथे संधी आहे. क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन डिपार्टमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी जे B ग्रुपकडे आहेत त्यांच्यासाठीसुद्धा, आणि जे फिजिक्स मॅथ्सकडे आहे त्यांच्यासाठीसुद्धा हेल्थ इंडस्ट्री आहे. कारण हेल्थ इंडस्ट्री जे काही मेडिकलचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यासाठी फिजिक्स आणि मॅथ्स लागत असतं, त्याच्यामुळे तो भाग फक्त बीवाल्यांचा आहे असं अजिबात समजायचं कारण नाही आहे. तुम्ही हेल्थ इंडस्ट्रीकडे ज्याच्यामध्ये मेडिकल रिसर्च आहे, क्लिनिकल ट्रायल्स आहेत, पॅथॉलॉजी आहे, तिकडे वळू शकणार आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड आहेत, पण तुम्ही जर एकदम स्ट्रॉंगली फोकस्ड असाल तर हे जग तुमचं आहे. तुम्हाला स्वतःलाच ठरवायचं आहे की मी साधं BSc होऊन हाऊसवाईफ व्हायचं की हाऊस हजबंड व्हायचं, हे तुम्ही ठरवा. आणि जर तसं नसेल, आपलं पुढचं आयुष्य छान जावं असं वाटत असेल तर PGच्या दृष्टीने आजपासूनच कामाला लागा. मला वाटतं भरपूर उपदेश पाजून झालेले आहेत, थांबावं. मी माझं मनोगत थांबवते. ऐकल्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्याला खूपच म्हणजे व्हॅल्युएबल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मॅडमच्या जे काही मार्गदर्शनामध्ये मॅडमने आपल्याला NAP न्यू एज्युकेशन पॉलिसीवर एक दृष्टिक्षेप टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपला सायन्सचा कोर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट, त्याच्यानंतर स्किल एन्हान्समेंट कोर्सेस आहेत, व्हॅल्यू एज्युकेशन आहे. म्हणजे तुमचा जो काही NAPनुसार जो काही सिलेबस फ्रेमिंग केलेला आहे तर तो मल्टीडिसिप्लिनरी नेचरचा सिलेबस तयार केलेला आहे. कारण की
जे काही आपण पाठीमागचे शैक्षणिक धोरण पाहिले आणि आपला जो करिक्युलम होता किंवा काही जे काही सिलॅबस होतं, म्हणजे फक्त BA वाल्यांनी म्हणजे आर्ट्सचे सब्जेक्ट स्टडी करायचे, कॉमर्सवाल्यांनी कॉमर्सचे सब्जेक्ट स्टडी करायचे आणि सायन्सवाल्यांनी मात्र सायन्सचे सब्जेक्ट स्टडी करायचे, असा आपला प्रिव्हियस पॅटर्न होता. पण तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात आणि तुमच्याच बॅचपासून ही NAP इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे 2024-25 पासून. आणि जेव्हा तुम्ही तुमचं जे काही BSc असेल किंवा मास्टर्स डिग्री घेऊन तुम्ही इथून बाहेर पडाल, महाविद्यालयातून बाहेर पडाल, तेव्हा तुम्ही एक सक्षम असं म्हणजे सक्षम नागरिक असाल किंवा सक्षम म्हणजे तुम्ही म्हणजे एकच फक्त स्किल तुमच्यामध्ये नसणार आहे, म्हणजे तुम्ही सेव्हरल स्किल घेऊन बाहेर पडाल महाविद्यालयातून. आणि मॅडमने जे काही सांगितलं की त्यांनी पूर्ण म्हणजे महाविद्यालयाचा पण तुम्हाला थोडक्यात म्हणजे जीवनप्रवास कसा होता महाविद्यालयाचा, कारण की मी पण आत्ता जस्ट मागच्या वर्षीच ह्या महाविद्यालयात आलेली आहे आणि काय म्हणजे प्राध्यापक पण नवीन नवीन असतात, स्टुडंट्स पण नवीन असतात, पण जे सुरुवातीपासून इथे म्हणजे त्यांनी कार्य म्हणजे त्यांचं शैक्षणिक योगदान दिलेलं आहे आणि तेव्हाचं जे हे महाविद्यालय आणि आत्ताचं जर महाविद्यालय जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ड्रास्टिक असा चेंज आपल्याला बघायला मिळतो. तर मी म्हणजे सायन्सचे स्टुडंट आहोत आपण आणि विद्यार्थी संख्या पण कमी आहे आपली, 127 ॲडमिशन आहेत आणि आज एकदम खूप कमी स्टुडंट आलेले आहेत. तर त्याने पण मॅडमने त्याचं पण आपल्याकडे म्हणजे खेद व्यक्त केलेलं आहे की आपली प्रेझेंटी वाढायला पाहिजे. तर मी मॅडमला आम्ही सर्व प्राध्यापकांच्या वतीने ग्वाही देतो की जे काही आपले मेंटॉर मेंटीचे जे काही ग्रुप केलेले आहेत आपण, प्रत्येक शिक्षकाला काहीतरी 15-15 स्टुडंट्स आलेले आहेत. तर आम्ही परत अजून एकदा वैयक्तिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधू मॅडम, आणि विद्यार्थी हा नियमित कॉलेजमध्ये लेक्चर्स असतील, प्रॅक्टिकल्स असतील किंवा इतर त्यांचे सब्जेक्ट असतील यांना उपस्थित कसे राहतील, तर त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्याच्यानंतर मी पगार सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य वाघ मॅडम, त्याचबरोबर सुरुवातीला ज्यांनी व्याख्यान दिलं ते आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर DT जाधव सर, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम हा दरवर्षी म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून आपण घेत असतो आणि हा प्रोग्राम घेण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची माहिती व्हावी, हा एक मोठा उद्देश आहे. आणि बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या शाळेतून महाविद्यालयामध्ये येत असतात. म्हणजे 11वी-12वीचं शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण याच्यामध्ये एक जमीन आसमानचा फरक असतो. 12वीमध्ये तुम्ही जे शिकला असाल त्याच्यापेक्षा थोडा पॅटर्न इथं महाविद्यालयामध्ये वेगळा असतो. तर हा उद्देश म्हणजे दीक्षा आरंभ म्हणजे तुम्हाला शिक्षण इथून पुढे सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा आरंभ म्हणजे आपल्याला महाविद्यालयाची माहिती व्हायला पाहिजे, सिलेबसविषयीची माहिती व्हायला पाहिजे, जुना काही पॅटर्न असेल, नवीन असेल, ज्या ज्या गोष्टी महाविद्यालयामध्ये होतात त्या सर्वांचीच माहिती व्हायला पाहिजे. तर आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजे दरवर्षी जे प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये NCC असेल, NSS असेल, कल्चरल प्रोग्राम असतील, या सर्व ॲक्टिव्हिटीची माहिती सुरुवातीला जर तुम्हाला झाली तर वर्षभर तुम्हाला त्याचं नियोजन करता येईल. यासाठी हा कार्यक्रम खरं म्हणजे घेत असतो. प्रास्ताविक म्हणजे सुरुवातीला प्रास्ताविक होत असतं, पण जाधव सरांना बाहेरगावी जायचं होतं म्हणून त्यांना मी आग्रह केला की तुम्ही लवकर, ते यायलाच तयार नव्हते, पण त्यांना म्हटलं तुम्ही सुरुवातीला येऊन बोलले तर बरं होईल. त्यांनी महाविद्यालयाविषयी आणि संस्थेविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे महाविद्यालयाची स्थापना कशी झाली किंवा हे महाविद्यालय कुठून सुरू झालं, माननीय प्राचार्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आपण NEP म्हणजे यावर्षी नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आपला सिलेबस आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आता 2 महिने झाले आणि त्याच्यानंतर जे लेक्चर सुरू झाले आहेत तर ते त्या पद्धतीने चालू आहेत. NEPमध्ये आणि जुन्या सिलेबसमध्ये एक मेजर डिफरन्स असा आहे की जुन्या काळामध्ये 4 विषय तुम्हाला घ्यायचे होते आणि 4 विषयाचे 2-2 कोर्स होते. म्हणजे साधारणतः 800 पैकी मार्क्स हे थिअरॉटिकल होते आणि ह्या सिलेबसमध्ये मात्र आता तुम्हाला 3च विषय घ्यायचे आहेत आणि 3 विषयामध्ये मेजर कोर्स जो असेल तर तो एकच सब्जेक्ट आहे. म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये जास्त सिलेबस होता आणि नवीन पॉलिसीमध्ये सिलेबस अगदीच कमी झालेला आहे. म्हणजे खरं म्हणजे स्पेशलायझेशनकडे जास्त त्यांनी फोकस केलेला आहे. जेव्हा NEPची स्थापना झाली तर तेव्हा त्यांनी प्रथम वर्षासाठीच स्पेशलायझेशन केलं होतं, पण मध्ये एक सर्क्युलर आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केले काही आणि सेकंड वर्ष म्हणजे सेकंड इयरपासून आपलं आता स्पेशलायझेशन होणार आहे. म्हणजे मुलांकडे एक ऑप्शन असेल
जो 12वीमधून विद्यार्थी FYला ॲडमिशन घेतो त्याला फारसं काही माहीत नसतं, विषय माहीत नसतं. बॉटनी असेल, फिजिक्स असेल, झुलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री असेल, या कुठल्याच विषयी त्याला जास्त माहीत नसतं. आणि मग पहिलं वर्ष झालं की तो ते ठरवेल की आपल्याला समजा 3 विषय घेतले तर तिघांपैकी आपल्याला कुठल्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. संधी प्रत्येक विषयामध्ये असते. जर तुम्ही टॉपला गेले तर कुठलाही विषय असेल तो, मग बॉटनी असेल, झू असेल, मायक्रो असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, फिजिक्स असेल, कुठल्याही विषयामधून जर तुम्ही टॉपमध्ये नॉलेज संपादन केलं तर निश्चितच तुम्हाला जॉब मिळणार आहे. जॉबच्या संधी भरपूर आहे. आता मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यामुळे बऱ्याचदा मुलं माझ्याकडे येतात. मी ॲडमिशन कमिटीमध्ये पण होतो आणि मुलं येतात की आम्हाला हा विषय घ्यायचा आहे, तो विषय घ्यायचा आहे, किंवा काही मुलांना आधीच कोणतरी सांगितलं असतं की तुम्ही हा विषय घ्यायला पाहिजे. तर मुलांना इतकं माहीत नसतं. आणि जेव्हा ते पहिलं वर्ष संपून जातं आणि नंतर मग थर्ड इयर, सेकंड इयरला जेव्हा ते येतील तर तेव्हा ते म्हणतील की नाही आम्हाला हा विषय घ्यायचा होता, पण मी तो प्रथम वर्षालाच मी तो ड्रॉप केलेला आहे. तर अशा पण काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून हा स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख झाली पाहिजे, प्राध्यापकांची ओळख झाली पाहिजे, आणि आपल्याला जे करिअर करायचं आहे तर त्या सिलेबसमध्ये काय अपेक्षित आहे, किंवा आपण समजा आपलं जर टार्गेट असेल की मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा मला काही बिझनेस करायचा आहे, तर तो हेतू ठेवून आपण विषय सिलेक्ट केला पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये संधी आहेच. आत्ताच पाठीमागे म्हणजे मागच्या वर्षी आपण काही व्याख्यानं आयोजित केली होती. खरं म्हणजे मी केमिस्ट्रीची PPT पण तयार केली आहे, पण आता आपल्याकडे तसं पॅटर्न थोडा चेंज झाला की आम्ही प्रत्येक विषयावाईज PPT प्रेझेंटेशन इथं करणार होतो. इथं माझ्याकडे ती आत्ताही PPT आहे. पण मागच्या वर्षी आम्ही 2-3 व्याख्यानं बाहेरची ठेवली होती. आपल्याच महाविद्यालयाचे एक माजी विद्यार्थी म्हणजे तो 11वी-12वी इथं होता, नंतर त्याने BSc केटीच्या महाविद्यालयामधून केलं आणि नंतर PhD पण तिथंच केलं, डॉक्टर नरेश बडगुजर म्हणून. तर त्यांचं व्याख्यान आम्ही ते मधल्या काळामध्ये भारतात आलो तेव्हा आपण त्यांचं व्याख्यान तर ठेवलं होतं. तर तो अतिशय सामान्य कुटुंबातला, म्हणजे नरेशची परिस्थिती, मी पण तिथं PhD करतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की अतिशय गरिबीची परिस्थिती त्याची होती. म्हणजे अक्षरशः तो 5 वाजेनंतर 5 ते 8 एका शॉपमध्ये तो काम करायचा. हे नवीन बस स्थानक तेव्हा नवीनच झालेलं होतं आणि तिथं एक शॉप होता. तर त्याला थोडे पैसे मिळायचे, त्यातून 2-3 हजार रुपये मिळायचे महिनाभरासाठी, पण त्यासाठी ते पैसे फार होते. मग तो तिथून कॉलेजमधून निघाला की नवीन बस स्थानकामध्ये यायचा. तिथं त्या शॉप कटलरी दुकान होतं आणि त्या शॉपवरती तो साधारणतः 9 वाजेपर्यंत ते थांबायचं. त्याच्यानंतर तो नाशिक रोडमध्ये इथंच राहत होता. आपल्या महाविद्यालयापासून जवळ आहे त्याचं घर पण. तो इथं राहायचा आणि रोज तिथून तो अपडाऊन करायचा. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर PhD झाल्यानंतर तो 3 देशांमध्ये पोस्टडॉक त्याने केलं. म्हणजे जर्मनीमध्ये त्याने काही वर्ष पोस्टडॉक केलं, इंग्लंडमध्ये होता, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा एका कंपनीमध्ये त्याने पोस्टडॉक त्याला संधी मिळाली एका देशामध्ये. आणि आज मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये तो हैदराबादमध्ये आला होता एका कंपनीमध्ये, तिथे तो 2 वर्ष होता आणि आता तो जर्मनीमध्ये स्थायिक झालेला आहे. जर्मनीमध्ये अतिशय चांगलं पॅकेज त्याला त्या कंपनीमध्ये मिळतं. तर तो आला होता, त्याला म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांचा संवाद साध, कारण विद्यार्थ्यांना याच्यातून मोटिवेशन मिळत असतं. म्हणजे आपल्यातूनच एखादा विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असेल आणि तो एखाद्या उच्च पदावरती गेला तर निश्चितच ते इतर विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन असतं. म्हणून आम्ही त्याचं लेक्चर इथं ठेवलं होतं. तो सुदैवाने भेटला आणि तो लेक्चरसाठी आला होता. तर आज अतिशय चांगलं पॅकेज त्याला त्या जर्मनीमध्ये मिळतं. तो तिथे स्वतःच त्याने घर घेतलं, तो तिथंच आता राहतो आहे. म्हणजे त्याला नागरिकत्व पण त्याचं मिळालं आहे. तो इकडं असताना हैदराबादला असताना तिथे सुद्धा त्याने स्वतःचं घर घेतलेलं आहे. नाशिकमध्ये त्याने स्वतःचं घर घेतलेलं आहे. म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी ही प्रगती केली आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत. माझा अजून एक क्लासमेट आहे, त्याची एक इथं सिन्नरमध्ये MIDCमध्ये त्याने एक छोटीशी कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्याने एकच प्लॉट घेतला होता, नंतर आता ह्या 5-6 वर्षामध्ये त्याचे स्वतःचे आता 5 प्लॉट आहे तिथे कंपनीमध्ये. आणि एक मोठ्या स्केलवरती त्याने तिथे इंटरमिडिएट कंपाऊंड जे असतात तर ते तो बनवतो. नंतर मागच्याच वर्षी त्याने वाईन इंडस्ट्री म्हणजे विंचूला जे वाईनची कंपनी आहे तिथेसुद्धा त्याने एक छोटासा त्यांनी वाईनची इंडस्ट्री सुरू केली आहे. म्हणजे संधी भरपूर आहे. करणार जर असेल, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन जर पाहिलं तर MSc आणि म्हणजे पुढे MSc PhD पर्यंतच क्वालिफिकेशन, हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे PhDच क्वालिफिकेशन आहे. तर त्याने तितकं शिक्षण घेतलेलं आहे आणि आज तो अतिशय व्यवस्थित, त्याच्या 2 कंपन्या आहेत स्वतःच्या आणि नाशिकमध्येच राहतो. त्यालासुद्धा मी खरंच खूप वेळेस आग्रह केला की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर, पण तो म्हणतो मला फारसं काही बोलता येत नाही, त्याच्यामुळे तो यायला तयार नाही. पण आपण निश्चितच त्याच्या कंपनीला एकदा व्हिजिट करू. आणि अजून एक माझा क्लासमेट आहे, तर तो DRDOमध्ये, मॅडमने मगाशी उल्लेख केला की नोकरीची संधी आपल्याला कुठे कुठे असू शकतात. तर DRDOमध्ये म्हणजे आपलं इथलं डिफेन्स युनिट आहे, हाय एनर्जी मटेरियल रिसर्च सेंटर. तर त्याच्यामध्ये तो सायंटिस्ट पदावरती, तो म्हणजे 15-20 वर्षापूर्वीच रुजू झालेला होता आणि आज अतिशय मोठ्या पदावरती येतो. जॉईंट डायरेक्टर या पोस्टवर तो तिथं काम करतो. आता तिथे ॲक्च्युली काय काम चालतं त्याला मी याच्या आधी पण 1-2 वेळेस लेक्चरला बोलवलं होतं.
आपले जे मिसाईल असतात, म्हणजे क्षेत्र वेगळं आहे, आपल्याला फारसं त्याच्यामध्ये नॉलेज नसतं. आता ड्रोन आहेत किंवा मिसाईल असतील, तर मिसाईलमध्ये कुठला टेक्नॉलॉजी वापरतात, तर इथं मिसाईलवरती म्हणजे मोटर जे असते मिसाईलची त्याच्यावरती इथं काम चालतं. आणि हाय एनर्जी मटेरियल जे असतं प्रॉपिलंट वगैरे त्याच्यामध्ये त्यांचं काम चालतं. तर त्यांनासुद्धा आपण एकदा इथे बोलावणारच आहे. त्याच्यानं तुमचा त्याचे संवाद तुमचा होईलच. म्हणजे फील्ड खूप आहेत. जर तुम्ही टॉपचं शिक्षण घेतलं म्हणजे कुठल्याही विषयामधून असेल, पण टॉपमध्ये असलं पाहिजे. त्या विषयामध्ये आपलं नॉलेज अगदीच टॉपचं असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. या शिक्षणामध्ये नवीन शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्याला बेसिक शिक्षण किंवा इंटर डिसिप्लिनरी म्हणजे विद्यार्थ्याकडे एकाच विषयाचं नॉलेज नको. आता आपल्या सिलेबस पॅटर्न जर आपण पाहिला तर IKS पूर्वीच्या काळामध्ये IKSचं सिलेबस आपल्या सिलेबसमध्ये नव्हतं. म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम जुन्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं नॉलेज आपल्याकडे होतं, तर IKS विद्यापीठ आता म्हणजे सिलेबस पूर्वीचा जेव्हा आपण सिलेबस फ्रेम केला तर त्यावेळेससुद्धा विद्यापीठाने असं ठरवलं की आपण याच्यामध्ये एक डाटाबेस तयार करू, काही व्हिडिओ लेक्चर्स त्याच्यामध्ये तयार करू आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहे. म्हणजे अजून आपल्यापर्यंत ते आलेलं नाही, पण IKSचा सुद्धा सिलेबस आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे भारतीय व्यवस्था जुन्या काळात शिक्षण व्यवस्था कशी होती किंवा आपल्याकडे जसं नालंदा विद्यापीठ आपण कुठेतरी वाचतो तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या नाही का, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ट्रॅडिशन जे असतात, आता जसं आता परवाकडे बैलपोळा आहे, तर फारसं आता बैलच राहिले नाही, त्याच्यामुळे बैलपोळा भविष्यामध्ये नामशेष होतं की काय, अशासुद्धा परिस्थिती तयार झालेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी आपल्या ट्रॅडिशन ज्या आहेत त्या टिकून ठेवायच्या आहेत, त्याचंसुद्धा नॉलेज विद्यार्थ्याला असलं पाहिजे. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स हा आता खरं म्हणजे 4-5 वर्षापासून SYला तो कंपल्सरी कोर्स आहे, पण आता आपल्या FYच्या सिलेबसमध्ये सुद्धा VC नावाचा कोर्स आलेला आहे. तर याचं काय कारण असेल? कारण आपली जी मूल्य जे आहेत ते आपले कमी होत चाललेले आहे नाही का. म्हणजे सामाजिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल. आपण जर जापानचं उदाहरण घेतलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात जास्त जर प्रगती कोण केली असेल तर ती जापानने केली. मग जापानने ही प्रगती का केली, तर त्यांच्याकडे असं काय गोष्टी आहेत की ते लोक इतके प्रगत झालेले आहेत किंवा जगामध्ये आज तिसरी महासत्ता आहे, तर असं काय कारण असेल. म्हणजे इथं तर तसं जर पाहिलं तर ॲडव्हान्स कंडिशन आहे. जापानमध्ये कायमच भूकंप होत असतात, तरी ते लोक जे आहेत ते स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे आहेत. तर नुसते उभेच नाही तर दुसऱ्या देशांना ते अर्थसहाय्यसुद्धा करतात. मग इतकं त्यांनी असं काय केलं असेल, तर त्यांचं व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते प्रायमरी शिक्षणापासूनच म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यामध्येच की माझं आणि आपलं, आपण घरामध्ये कचरा करत नाही तसं सार्वजनिक ठिकाणीसुद्धा आपण कचरा केला नाही पाहिजे. तर याचं जे शिक्षण आहे मूल्य शिक्षण हे त्यांना फार बेसिक याच्यापासूनच देतात. तर याचासुद्धा अंतर्भाव आपल्या सिलेबसमध्ये केलेला आहे. खरं उद्देश त्याच्यामध्ये जे निसर्ग असेल त्याचा समतोल ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यामध्ये आपल्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जर आपली शिक्षण व्यवस्था आता नवीन सिलेबस प्रणाली पाहिली तर याच्यामध्ये मेजर कोर्स आहेत. आता जुन्या याच्यामध्ये मेजर आणि मायनर असा एक पॅटर्न केला होता त्यांनी, पण तो FY बेसिल जर स्पेशलायझेशन राहिला असतं तर तो पॅटर्न होता. पण मधल्या काळात एक सर्क्युलर आणि आता SYला स्पेशलायझेशन आहे, त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला इथं केमिस्ट्री स्पेशली यायचं आहे तर तो केमिस्ट्री त्याला 2 कोर्स असतील आणि एक कोर्स त्याचा कुठला असणार आहे तर तो एक मायनर असेल. म्हणजे तो त्याला स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये करता येणार नाही, पण त्याची आवड असेल त्या विद्यार्थ्याची तर तो विषय त्याला घेता येणार आहे. त्याच्यानंतर ओपन इलेक्टिव्ह, मॅडमनी इतक्यातच सांगितलं की ओपन इलेक्टिव्ह हा जो कोर्स आहे हा विद्यार्थ्यांना इतर म्हणजे आपण जे रेग्युलर शिक्षण घेतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा शिक्षणामध्ये संगीतामध्ये आवड असेल आणि आपल्या महाविद्यालयामध्ये ते उपलब्ध नसेल, म्हणजे अजून ह्या वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी आहेत, पण भविष्यामध्ये तो विद्यार्थी KTCM असेल, RYK असेल किंवा बिटको महाविद्यालय असेल, तिथं जर तो विषय असेल तर तिथलासुद्धा तो विषय घेऊ शकतो. म्हणजे इतकी फ्लेक्झिबिलिटी केलेली आहे. फ्लेक्झिबल म्हणजे विद्यार्थ्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते त्याला शिकायला मिळालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे एखाद्याला समजा अकाउंटमध्ये आवड आहे आणि तो विषय आपल्या सायन्समध्ये नाही आहे, पण तो अकाउंटसुद्धा अशा याच्यातून तो ओपन इलेक्टिव्हमधून तो घेऊ शकतो. तर अशी एक सुविधा विद्यार्थ्यांना आता एक फ्लेक्झिबिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. NEPमध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भाव झाल्या. आता ही पहिलंच वर्ष असल्यामुळे थोडी पाठीमागच्या वर्षी PGला सुरू केलं होतं, यावर्षी BSc आणि कदाचित पुढच्या वर्षापासून 9वी ते 12वी हा जो पॅटर्न आहे 4 वर्षाचा कोर्स, म्हणजे पॅटर्न कसा आहे 5+3+3+4 आणि पुढे परत 4. म्हणजे आपला BScचा जो कोर्स आहे हा 4 वर्षाचा आहे. आता 3 वर्ष त्याच्यामध्ये रेग्युलर पहिले BSc जसं होतं तसाच पॅटर्न आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि 4th इयर ज्या महाविद्यालयामध्ये समजा MSc नसेल तर त्या महाविद्यालयामध्ये 4थं वर्ष BScसुद्धा तिथं आवश्यक आहे. आणि आता एक नवीन सर्क्युलर आत्ताच 15 दिवसापूर्वी एक सर्क्युलर आलं की जर 4थं वर्ष BSc ज्याने केलं असेल त्याला डायरेक्ट PhDला सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे.
म्हणजे 5वं वर्ष तुम्हाला करायची गरज नाही. 4थ्या वर्षानंतर PhDसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे एक चांगली सिस्टीम NEPच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे आणि तुम्ही भाग्यवान आहे की पहिलीच बॅच आहे. मागच्या वर्षापर्यंत सिलेबस वेगळा होता आणि ह्या वर्षापासून सिलेबसचा पॅटर्न सर्वच गोष्टी चेंज झालेल्या आहेत. मला वाटतं की सायन्सचे विद्यार्थी आहेत म्हणजे नशिबाने आहे की तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात. भविष्य फ्युचर जे असेल तर हे सायन्समध्येच आहे, नाही का. कुठल्याही आपण सुरुवातीपासून रोज आपण जे डे टू लाईफमध्ये वापरतो या वस्तू जर पाहिल्या तर या कुठून आलेल्या आहेत? सायन्सच्या आविष्कारमधून चालले आहेत. मग ती कुठली असेल, मग ती टूथपेस्ट असेल किंवा रात्रीच डोकं दुखत असेल आणि शेवटी पॅरास्टेमॉल तुम्ही गोळी घेतली असेल तर ती सुद्धा कशापासून आलेली आहे? तर सायन्समधून चालली आहे. म्हणजे आपण आपल्या डे टू लाईफ असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सायन्सचाच वापर करतो. आणि सायन्सचे विद्यार्थी आहात तर आपल्याला फ्युचर आहे. तुम्ही कुठल्याही विषयामधून जर PG केलं, BScवरती थांबायचं नाही आहे. PG मात्र विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. PG म्हणजे आता बेसिक डिग्री झाली आहे. PG नंतर मग PhD शेवटची डिग्री आहे. म्हणजे PG म्हणजे काय तर माहिती PGचा काय अर्थ होतो नाही का. म्हणजे जर PG आणि त्याच्यानंतर PhD केली, विज्ञान निष्णात म्हणजे त्या टॉपिकमध्ये त्याला सर्व प्रकारचं नॉलेज असेल, अशा प्रकारची डिग्री. तर म्हणजे BSc झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पुढे PG केलं पाहिजे. आणि सुदैवाने आपल्या महाविद्यालयामध्ये 4 विषयामध्ये PG आहे. त्यापैकी सायन्समध्ये 2 विषय जे ते मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयामध्ये PG आहे. आणि आपल्याकडे असलेले कोर्स ते सुद्धा खूप चांगले आहेत. भविष्य म्हणजे तुम्हाला इथून पुढे जायची गरज नाही. BSc झालं की 2 वर्ष तुम्ही इथं MSc करू शकता. कदाचित मॅडम जसं म्हटल्या तर भविष्यामध्ये आपल्याकडे रिसर्च सेंटरसुद्धा असेल. म्हणजे तुम्ही इथं PhDसुद्धा करू शकता. म्हणजे BSc ते PhD असा एक प्रोग्राम आपल्या महाविद्यालयात होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा आहेत. सर्व जवळपास 34 क्लासरूम हे जे ते ICT बेस्ड क्लासरूम आहे. आणि 104 कॅमेरे आपल्या कॅम्पसमध्ये लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा एंट्री करता मेन गेटपासून तर कुठल्याही पोर्चमध्ये असाल तर कुठल्या ना कुठल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसणार आहे. त्याच्यामुळे काही विद्यार्थी समजा कुठं बसत असतील, गप्पा मारत असतील, वर्गामध्ये असतील तर ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं. लक्षात ठेवा. ते महिनाभर 2 महिने आपल्या महाविद्यालयामध्ये रेकॉर्डिंगची सुविधासुद्धा आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्राईम आपल्या कॅम्पसमध्ये होऊ शकत नाही किंवा कोणाची काही चोरी झाली असेल तर तो कॅमेऱ्यामध्ये तो सापडणारच आहे. असे भरपूर याच्या आधी पण काही मुलांचे मोबाईल गेले असतील, बॅग हरवले असेल तर अशा गोष्टी सापडलेल्या आहेत. इवन आपला जो पुढचा रस्ता आहे तो रस्तासुद्धा बऱ्यापैकी कॅमेऱ्यामध्ये कव्हर होतो. बराचसा रस्ता दिसतो कॉलेज कॅम्पसच्या बाहेरचा. त्याने आपलं कॉलेज अतिशय व्यवस्थित आणि सेफ्टी असं आपण म्हणूया तर अशा याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घेतात. खरं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना असं आवाहन करेल की तुम्ही पहिल्या दिवसापासूनच ठरवा की मला हे बनायचं आहे. टार्गेट जर तुम्ही फिक्स केलं तर निश्चितच यश त्याच्यामध्ये मिळेल. पण टार्गेट तुम्हाला फिक्स करावं लागेल की मला भविष्यामध्ये हे करायचं आहे, ते करायचं आहे. असं जर टार्गेट केलं तरच तुमचं फ्युचर किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये एक गुढी तयार होईल. आणि गुढी तयार झाली तर निश्चितच आवड असेल, मनातून खूप इच्छा असेल, प्रबळ इच्छा असेल तर त्या गोष्टी सोप्या होतात. पुढच्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि ज्या गोष्टी सोप्या असतात त्याचा अभ्यास आधी करायचा आणि ज्या हार्ड असतात त्याचा शेवटी करायचा. म्हणजे दडपण कमी होऊन जातं आणि आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स एकदा वाढला की 100% यश आपल्याकडे असतंच. तर एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय योग्य असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सरांनी म्हणजे त्यांनी जे जवळून अनुभवलेले जे काही त्यांनी 2-3 आपल्याला उदाहरणं दिलेले आहेत. तर त्यांच्या मित्रांचे त्यांनी उदाहरणं दिलेले आहेत. तर त्यांनी ते जवळून अनुभवलेलं आहे. आणि त्यांचे जे काही मित्र असतील, कलिग्ज असतील तर आज यशस्वी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी आहेत आणि कुठे कुठे काम करता आहेत. तर ते पण सरांनी सांगितलं. तर त्याच्यानंतर मी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर JP जाधव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विभागाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज सायन्स विभागाचा इंडक्शन प्रोग्राम आहे. सर्व विद्यार्थी आणि ज्या आयोजक आहे सगळ्यांना आज या ठिकाणी मी त्यांचे आधीच ऋण व्यक्त करून देते की तुम्ही मला संधी दिलेली आहे. सांस्कृतिक विभाग हा महाविद्यालयाचा एक हसता खेळता असा आत्मा असतो आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला हे हक्काचं असं व्यासपीठ आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्था युवा स्पंदन हा कार्यक्रम दरवर्षी सांस्कृतिक घेत असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पण दरवर्षी युवक महोत्सव असा कार्यक्रम घेत असते. आधी इंद्रधनुष्य होते, त्यानंतर स्वररंग आणि यावर्षी जल्लोष असा कार्यक्रम आहे.
अनेक साऱ्या स्पर्धा ह्या वर्षभर होत असतात. ज्या विद्यार्थ्यांना कलागुण अवगत आहे, संगीत असो, नाट्य असो, चित्रकला असो, मेहंदी असो, रांगोळी असो, जेही कला प्रकार 27 कला प्रकार टोटल त्यामध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्या अंतर्गत तुम्हाला 10 मार्क्स प्लस सर्टिफिकेट म्हणजे अदर क्रेडिट पण आहे. म्हणजे स्वार्थ पण आहे आणि तुम्हाला बक्षीस पण मिळतं. सहभाग घेतला तरीही हे आहे, बक्षीस मिळालं तर आपल्या कॉलेजचाच नावलौकिक प्राप्त होतो. याआधीही आपल्या महाविद्यालयाने विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर हे नावलौकिक कमवलेलं आहे. त्याची छोटीशी झलक तुम्हाला दाखवते. जर तुम्ही सहभागी झाला, म्हणजे आत्ता हे सगळं सांगण्याचं तात्पर्य की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यापीठ स्तरीय स्पर्धा आहेत. या स्पर्धांमध्ये तुम्ही जर सहभागी झाला आणि इथून जे पहिले नंबर येतील तेच विद्यापीठामध्ये फायनलला जातात. तिथून ज्यांचं सिलेक्शन होईल ते आंतर विद्यापीठामध्ये जातात आणि तिथून पुढे ज्यांचं सिलेक्शन होईल ते राज्यस्तरावर स्पर्धेमध्ये जातात. तिथून त्या विद्यार्थ्याचं विद्यापीठ सगळं काही करत असतं, प्रयोजन, कौतुक वगैरे काय असेल ते. तर ज्यांना नाट्य, संगीत, क्लासिकल डान्स जे काही येत असेल तर त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर एका वहीमध्ये लिस्ट करा आणि भांबरे मॅडमकडे द्या, त्या मला ते पोचून देतील. आणि दुपारी 2 वाजता जर तुम्हाला सगळ्यांना शक्य झालं तर रूम नंबर 6 मध्ये जे भाग घेणारे त्यांनी तिथे जमायचं आहे. तर जे आत्तापर्यंत कार्यक्रम झालेले आहेत त्याची छोटीशी एक झलक तुम्हाला दाखवते. अनेक कार्यक्रम हे आयोजित केले जातात, दरवर्षी कार्यक्रम होत असतात. महाविद्यालय स्तरावर गॅदरिंग होत असतं. त्याच्यात गॅदरिंगबरोबरच अनेक साऱ्या स्पर्धाही असतात की ज्या तुमच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आहेत. ऋषिकेश रिकामे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मित्र असावा कसा गारव्यासारखा वणव्यासारखा, त्याचं गाणं खूप प्रसिद्ध झालेलं आहे. त्याला आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे. या वर्षीचा कार्यक्रम बाकी आहे. अनेक सारे बक्षिसं आत्तापर्यंत आपण महाविद्यालयाला प्राप्त केलेली आहे, त्याची ही छोटीशी झलक आहे. नॅशनल लेवलपासून तर स्थानिक पातळीपर्यंतचे पैशाच्या स्वरूपात पण बक्षिसं प्राप्त झालेली आहे. 33+ म्हणजे हे आधीचं आहे, याच्यात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, स्टेट गव्हर्नमेंट आणि नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट एक कार्यक्रम डिस्ट्रिक्ट लेवलवर घेत असते आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं याच्यातनं सिलेक्शन होतं, म्हणजे जो इव्हेंट सिलेक्ट केला जातो तो स्टेट लेवलला जातो आणि तिथून 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी प्राईम मिनिस्टर ज्याचं उद्घाटन करतात अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर आपण त्याच्यातही सहभागी होऊन स्टेट लेवलपर्यंत पोहोचलेलो आहोत. अनेक साऱ्या स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये आपण प्राईज मिळवलेलं आहे. सांगायचं असं आहे की ज्या आपल्या महाविद्यालयाकडे ना नाट्य क्षेत्र आहे, ना संगीत विभाग आहे, कोणताही विभाग नाही. हे तुमच्यातले उपजत गुण आहेत. हे अनेक सारे, फक्त शिकायचं कुठे आहे, नृत्य असेल तिथं शिकायचं असेल, फोक डान्स असेल तिथे शिकायचं आहे आणि नाट्य विभाग आहे तिथं शिकायचं आहे. बाकी संगीत विभाग म्हटलं तर ही तुमची साधनं आहेत, ती तुम्ही केलेली आहे. तुम्हाला फक्त हे व्यासपीठ आहे, तीच कला तिथे तुम्हाला सादर करायची आहे. अनेक विद्यार्थ्यांना जे शास्त्रीय नृत्य काही कोणी शिकवत नाही, ही तुमची साधनं आहे. तर ज्यांनाही अनेक साऱ्या कला प्रकारांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा येतं आहे तर त्यांनी आमच्यापर्यंत पोचवा. तुमचं कौतुक फक्त महाविद्यालयच करतं असं नाही, तर संस्था पातळीवरही कौतुक केलं जातं. त्याची ही छोटीशी झलक आहे. मराठी विज्ञान परिषद, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, जर तुमच्याकडे एक चांगला विषय असेल तर दरवर्षी मराठी विज्ञान परिषद ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करीत असते आणि त्याचंही बक्षीस आणि जे टॉपचे सायंटिस्ट आहेत त्यांच्या हस्ते तुमचा सगळा हा गौरव सोहळा होत असतो. हे सगळे आपल्या महाविद्यालयाने प्राप्त केलेले बक्षीसं आहे, सगळे कलाप्रकार आहेत. नेहरू युवा केंद्र पण दरवर्षी स्पर्धा आयोजित करत असते, त्याच्यात पण आपण आपला डान्स, थिएटर हे अतिशय उत्कृष्ट असतं की ज्याचे बक्षीसं हे आपण प्राप्त केलेले आहे. हे तुमच्यातलेच विद्यार्थी आहे, म्हणजे तुम्ही इथे आले नाही म्हणून कार्यक्रम होत नाही असं नाही आहे. तुम्ही नाही आले तरी दुसरे कोणीतरी स्टेजवर जाणारे आणि परफॉर्मन्स करणारेच आहे. मग तुम्ही का नको, आपण का नको, हा विचार तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. कल्चरच्या मुलांचं सेंट्रल जेलला आणि सावरकरवाड्याला एक व्हिजिट पण आयोजित केलेली होती. लोकसत्ताला आपण अतिशय सुंदर अशी एकांकिका सादर केली की जिचं आपल्याला सेकंड प्राईज 7,000चं मिळालेलं आहे. हे सगळे आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी कुठे कुठे असा परफॉर्मन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप कला प्रकार आहे. तुम्ही आले तर तुम्हाला ते सगळं कळेल.
गौरव बेरड हा आपल्या युनिव्हर्सिटीपासून तर स्टेट लेवलपर्यंत पोहोचलेला आहे. विद्यापीठ स्तरावर त्यांनी सिलेक्शन झालेलं आहे त्याचं. तर त्याचा सगळ्यात मोठा रोल आहे आपले बक्षिसं मिळवून देण्यामध्ये. आणि आत्ताही तुम्ही उभरते कलाकार आहात किंवा काही जुने राहिलेले आहे, नव्यांची सांगड घालायची आहे, तर तुम्हाला हे सगळं करायचं आहे. हे अनेक सारे बक्षिसं आपण प्राप्त केलेले आहेत. रांगोळी असो, मेहंदी असो, खूप सारं आहे. आणि अनेक बाबी आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत, तर तो खर्च आपल्याला अधिक येतो. चांगले कोरिओग्राफर आपल्याकडे नाही आहे, तर तो खर्च आपला वाढत जातो. जर तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाविद्यालयाचे आहेत, माजी विद्यार्थी असेल किंवा तुमच्यातलंही कुणी असेल, तर तुम्ही सांगा, त्यांच्याकडनं आपण हे कार्यक्रम बसून घेऊ शकतो. ह्या काही मागच्या गॅदरिंगच्या झलक आहेत की प्रत्येक वर्षी इथे काही ना काही इव्हेंट हे होत असतात. अनेक सारे बक्षिसं आपण प्राप्त केलेले आहे. ही सगळी छोटीशी झलक आहे तुमच्यासाठी. ज्यांना कुणाला लॉकडाऊनच्या कालखंडातही आपण काही शांत बसलेले नव्हतो. आपण इव्हेंट बसवलेले होते आणि ते इव्हेंट सादरीकरण करून आपण तिथेही बक्षिसं प्राप्त केलेली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर शूट करून ते पाठवलेली होती, त्याचीही बक्षिसं आपण प्राप्त केलेली होती. यातली ऑलमोस्ट विद्यार्थी हे सायन्सचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे एक समजदारपणा असतो, म्हणून आम्हाला असं वाटतं की सायन्सकडे जास्त विद्यार्थी यावेत. तुमचं प्रॅक्टिकल काय असेल ते तुमच्या टीचरशी तुम्ही कन्सल्ट करून तुम्ही करू शकता. पेपरवालेसुद्धा म्हणजे SVKTचा परफॉर्म स्टेजवर गेल्यानंतर एक तुम्ही जर आले तर तुम्हाला कळेल की त्या हॉलमध्ये आपली काय हलचल असते ती. अनेक सारे कार्यक्रम आहेत. मविप्र मॅरेथॉन असतं, त्यावेळेस पण तिथे संगीत परफॉर्मन्स असतो, तिथेही आपण सादरीकरण करत असतो. हे सगळे सायन्सचे विद्यार्थी आहे. वेस्टर्न सॉन्गमधले की ज्यांनी पहिलं प्राईज मालेगाव महाविद्यालयात जाऊन तिथे संगीत विभाग असून दोन्ही बक्षिसं 11,000 आपण प्रथम क्रमांकाची प्राप्त केलेली होती. हे ज्युनियर जॉनी लिव्हर आहे, ज्यांना आपण गॅदरिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं. हे असे अनेक सारे बक्षिसं. स्टार प्रवाहावर पण आपण प्रोग्राम म्हणजे ऑडिशनसाठी गेलेलो होतो. पुढच्या राऊंडला आपण गेलो नाही, पण तिथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. हे सगळं करताना खर्च मात्र येतो. ही आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, मूव्हीमध्ये आहे, सिरियलमध्ये पण अनेक सारे विद्यार्थी आहे. काहींची नावं आपल्याकडे पोहोचलेले नाही. ही विद्यार्थिनी मुसुंडी नावाच्या चित्रपटात की जे सैराटमधले सहकलाकार आहे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. ऑनलाईनच्या काळात आपल्या स्टुडिओमध्ये शूट करून आपण अनेक सारे प्रोग्राम पाठवलेले आहे आणि बक्षिसं पण प्राप्त केलेले आहे. काही विद्यार्थी स्वतः खर्च करून त्यांचे गाणे वगैरे शूट करतात. असे पण आपल्याकडे अनेक सारे विद्यार्थी आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी भाग घ्या, हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या कलागुणांना इथे संधी मिळेल आणि तुमचं महाविद्यालयाचं नाव रोशन होईल. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पुढे मी NCC प्रमुख जे आहेत तर डॉक्टर PC गांगुर्डे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विभागाबद्दल माहिती द्यावी. ठीक आहे. बरं, सर्वांना आपण ज्या एरियामध्ये राहतो तर त्या एरियाबद्दल एक आयडेंटिटी निर्माण झालेली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. देवळाली असं नाव जरी घेतलं तरी एक आर्मीचा टॅग लागलेला आहे, बरोबर. जसं तुमच्यावरती एक टॅग लागले का सायन्स आहे. आपण जर एखाद्या मॉलमध्ये गेलो तर तिथं प्राईस टॅग असतात, तसं तुमच्यावर टॅग लागलेला आहे सायन्स. म्हणून त्या दृष्टीने थोडं शांतपणे आणि सिरियसली ऐका. बऱ्याच जणांना वेगवेगळे टॅग असतात असं. तर हे आपल्या कॉलेजचं NCC युनिट आहे. मी डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, तुमच्या दृष्टीने भूगोल म्हटलं तरी चालेल. तर आर्ट्स आणि कॉमर्स, सायन्स या तीनही फॅकल्टीला आपण शिकवत असतो वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून. तर आपण ज्या एरियामध्ये राहतो तर बऱ्याच जणांना ना एक आकर्षण असतं वर्दीचं किंवा त्याला युनिफॉर्म म्हणतात, बरोबर. जसं पोलिसांना बघितल्यानंतर बऱ्याच जणांना भीती वाटते, तसं आर्मी पर्सन किंवा आर्मी पर्सन जर बघितलं, ऑफिसर जर बघितलं तर आपल्याला आकर्षण वाटतं का ह्या ड्रेसमध्ये किंवा या ठिकाणी आपण जॉबला पाहिजे. किंवा त्यांचा जो काही दरारा असतो तुम्ही जर बघितला असेल, जेव्हा आपल्याकडे कर्नल, लेफ्टनंट कर्नल किंवा ब्रिगेडियर येतात तर त्यावेळेस त्यांना आणण्याची पद्धत जी असते किंवा तेव्हाच आपल्याला हे वाटतं की नाही अशा पद्धतीने आपण एंट्री व्हायला पाहिजे आपली. बऱ्याच ठिकाणी असंच असतं. आणि ती एंट्री एकदा एका सामान्य माणसाची झाली होती, तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता, तर ते मी इथं सांगणार नाही. परंतु जेव्हा हे एक ग्रीन कलरची गाडी कार जेव्हा बघतो तर तेव्हा आपल्याला त्याचं इंटरव्ह्यू आणि त्या ठिकाणी कसं जाता येतं ते आपल्याला NCCमधून किंवा NCCमधून कशा ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊ. तर हे थोडक्यात आपल्या कॉलेजचं युनिट किंवा कसं सुरू झालं ते.
एन सीचे प्रमुख 3 विंग्स असतात किंवा 3 फोर्स आपल्याला सर्वांना माहिती आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सर्वांना माहिती आहे. CDS पोस्ट काय असते ते पण माहिती आहे, बरोबर. COS ती पण पोस्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर एन सीचं त्याच धर्तीवर एक यूथ विंग तयार झालेली किंवा एक यंग जी काही संघटना म्हणतो किंवा यूथची एक ऑर्गनायझेशन तयार झालेली आहे, जेणेकरून जेव्हा एखाद्या राष्ट्रावरती संकट येतं तर त्यावेळेस एक तरुणांनाच हातात हे घ्यावं लागतं, शस्त्र घ्यावं लागतं किंवा हातात एक जबाबदारी घ्यावी लागते सर्वांच्या संरक्षणाची, जी युक्रेन आणि इस्रायलच्या युद्धाच्या वेळी आपण बघितलेले, इस्रायलने आणि पॅलेस्टाईन, रशिया आणि युक्रेन त्यावेळेस. तर एन सी सी सर्वात आधी युनिटी कोर म्हणून फेमस होतं. हळूहळू त्याचं नाव बदलत गेलं. जेव्हा हे होते नेहरू होते किंवा काय कुंद्रू समिती होती, कमिटी होती किंवा समिती होती, त्यानुसार ते आपलं त्याचं नाव बदलत गेलेलं आहे. याचं हेड ऑफिस न्यू दिल्ली येथे आहे. विजन मिशन प्रत्येक गोष्टीला असतात, आपले पण असतात, त्याबद्दल मी ते सांगत नाही, फक्त आपल्या डायरेक्ट याच्यावरती जाऊ आपण एन सी सी युनिटवरती. तर याचा एक मोटो असतो, तो मोटो सर्वांना माहिती आहे. आपलं एन सी सी युनिट जे आहे किंवा एन सी सी ऑफिस जे आहे त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे युनिटी आणि डिसिप्लिन. समजा आज किंवा उद्या सडनली आता जरी तुम्हाला जर सांगितलं, मुलांना जर मेसेज टाकला का संध्याकाळी किंवा 5-6 वाजता आपल्याला जमायचं आहे, तर प्रत्येक मुलगा एन सी सीचा इथे येऊ शकतो किंवा येईल, याची गॅरंटी आपण देत असतो. कारण त्यांच्या इम्युनिटी आणि डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन म्हणजे ओरिजिनल डिसिप्लिन ते पाळत असतात. बाहेर गेल्यानंतर तुमच्यामध्ये डिसिप्लिनचं किती कमतरता असते हे जाणवतं. तसं एन सीचं एक फ्लॅग आहे, तो फ्लॅग आपण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या धर्तीवरच तयार केलेला आहे. तो रेड कलर जो आहे तो आर्मीचा, जो काही ब्ल्यू कलर आहे तो नेव्हीचा आणि नंतर दुसरा स्काय ब्ल्यू कलर जो आहे तो एअरफोर्सचा. आता इथे ज्या एरियामध्ये राहतो ना, तर त्या एरियामध्ये एक सेंटर आहे आणि एक स्कूल आहे. कोणी सांगू शकेल? आर्टिलरी सेंटर आहे आणि स्कूल ऑफ आर्टिलरी आहे. दोघांमध्ये काय फरक आहे सांगता येईल? आपण म्हणतो अग्निवीर झाले किंवा सैन्यामध्ये जॉईन झाले किंवा रुजू झाले, तर त्यावेळेस दोघांची पोस्टिंग वेगवेगळी असते. ऑफिसरची वेगळी असते आणि जवान जे असतात त्यांची पोस्टिंग वेगवेगळी असते. तर आपल्याकडे दोन्ही आहे आणि म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की जेव्हा युद्ध होतं ना, त्या युद्धामध्ये एक ठराविक रेजिमेंटला याला महत्त्व असतं. तसंच आर्टिलरीला एक सेपरेट इम्पॉर्टन्स आहे, त्याला गॉड ऑफ वॉर असं म्हटलं जातं. जेव्हा आर्टिलरी मैदानात उतरते तेव्हा कोणाचेही वेपन्स काम करत नाही असं म्हटलं जातं. म्हणून जेव्हा हे जे काही तोप म्हणतो किंवा त्याला गन्स म्हणतात थोडक्यात त्यांच्या दृष्टीने, तर त्या गन जेव्हा मैदानात येतात आणि एक तोप किंवा एक गन आपली फार मोठी गाजलेली आहे, तर त्याचं नाव किंवा त्याच्यावरती बऱ्याच दृष्टीने ती चर्चेत पण होती, जिचं नाव होतं बोफोर्स तोप. आणि आपल्याकडे जगातली सगळ्यात जुनी जी तोप आहे तर ती आजही वर्किंग आहे, आजही ती चालते. साधारणपणे 2 ते 3 लोक ती हँडल करू शकतात. म्हणून तर याबद्दलही बऱ्याच जणांना अट्रॅक्शन असतं. जेव्हा फायरिंग होते तर ते बऱ्याच जणांना तिथे जे शिगव्या बोवलेचे असतील किंवा तिकडचे लोक मुलं असतील तर ते पाहतात ती फायरिंग. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं का डिसिप्लिन कशा पद्धतीने असतं किंवा डिसिप्लिनच्या अंडर कोणकोणत्या 4 गोष्टी येतात त्या महत्त्वाच्या आहेत. ओबे विथ स्माईल, म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगितली, जसं जास्त वेळ झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती काय भाव येतील तर ते मी इथं समजू शकतो, तसंच त्यांचं असतं. त्यानंतर वेळेवर येतात. 8 वाजता जर टाईम दिला असेल तर 8 वाजता 100% येणार. वर्क हार्ड विदाऊट, म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं कारण देऊन तिथे चालत नाही किंवा कोणत्या प्रकारचा हंगामा तिथे नसतो. आणि मेक नो एक्सक्यूज अँड टेल नो लाईज, जे कारण आहे ते कारण तुम्हाला तिथं खरं सांगावंच लागतं. वर्किंग कसं होतं बघा, एक दिल्लीला ऑफिस आहे हे सर्वांना माहीत झालं, पण आपल्या कॉलेजपर्यंत युनिट कसं आलेलं आहे? डायरेक्टरेट जनरल किंवा DGNCC म्हणतात त्यांना. संरक्षण मंत्रालयाचे जे जे ऑफिसेस आहेत त्यांच्या बाजूलाच आपलं NCC ऑफिस असतं. त्यानंतर डिरेक्टरेट असतात, त्यांना आपण स्टेट्स म्हणू शकतो, राज्य. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य एक स्वतः एक डिरेक्टरेट आहे. त्यानंतर आहे ग्रुप्स पडतात प्रत्येक राज्याचे. आपला आहे मुंबई A, मुंबई B आणि अजून एक आहे. तर मुंबई B मध्ये युनिट्स असतात, त्याच्यामध्ये 7 महाराष्ट्र बटालियन हे एक आपलं आहे. आणि नंतर तिथून येते कॉलेजपर्यंत. मग कॉलेजला जे असतात त्यांना SD युनिट म्हणतात, सिनियर डिव्हिजन. जे स्कूल लेवलला करतात, बऱ्याच जणांना माहीत असेल 8वी आणि 9वीला करतात, तर त्यांना JD म्हणतात. तिथे पण पुन्हा 3 विंग, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. आपल्या कॉलेजचं युनिट 1986 साली 1986 मध्ये एस्टॅब्लिश झालं.
डायरेक्टरेट ऑफ महाराष्ट्र आहे, जे मी तुम्हाला कंपनी असते किंवा प्लॅटून ट्रूप्स असतात. तुम्ही जर कोणी बॉर्डर सिनेमा बघितला असेल, मूवी बघितला असेल किंवा शेरशाह बघितला असेल, तर तिथं ह्या गोष्टी येतात. ते रॉजर म्हणतात, माहिती आहे ना रॉजर म्हणजे? बरोबर, एकालाच माहिती आहे बरं, रॉजर म्हणजे त्यांची लँग्वेजसुद्धा. आणि शेरशाह मूवीमध्ये त्यांचं जो हिरो आहे त्याने स्वतःचं एक ते तयार केलं होतं. काय म्हणतो तो? जेव्हा तो जिंकतो तर त्यावेळेस तो एक वाक्य बोलतो का, ही टेकडी आम्ही काबीज केलेली आहे, आम्ही जिंकलेलो आहोत. तर ते काय सांगत नाही की आम्ही जिंकलेलो आहे, राईट. तर ते सेंटेन्स तसे असतात. ते लँग्वेजसुद्धा आपल्याला तिथे शिकायला भेटतात. ठीक आहे. असो, हे आपल्या कॉलेज NCC युनिट आहे. आदरणीय प्राचार्य ज्या आहेत आपल्या प्रतिमा वाघ मॅडम, त्यांच्यासोबत सिलेक्शन होताना खूप स्ट्रिक्ट सिलेक्शन होतं. आत्तापर्यंत आपले 4 राऊंड झालेले आहेत ऑलरेडी. आणि यावेळेस 2च जागा होत्या मुलींसाठी. त्यापैकी माझ्या 67 म्हणजे 67 मुलींनी अर्ज केला होता. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 12च मुली टिकलेल्या आहेत किंवा त्या जेवढ्या 4 राऊंडमध्ये. तर खूप स्ट्रिक्टली ते चेक केलं जातं. कारण जेव्हा आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाता, आउट ऑफ स्टेट जातात, त्यावेळेस तुम्हाला मेडिकली फिट MBBS डॉक्टरनेच किंवा कॅन्टोन्मेंट जे हॉस्पिटल आहे तिथूनच चेक करून तुम्हाला पाठवलं जातं. किंवा तुमचं फिजिकल फिटनेस आम्ही ग्राउंडवर चेक करतो, तसं मेडिकल फिटनेस ते चेक करतात. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तयार करून घेतलं जातं. परेड कधी होते, काय होते, हे तुम्ही बघू शकता इथे. ही खास करून मुला आणि मुलींसाठी सेम प्रोसिजर ते राबवतात. आणि आपल्याकडे मुलींचं युनिट नव्हतं, परंतु 2017 साली गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला आणि जिथे जिथे फक्त मुलांचे बॉईज युनिट आहेत, SDs म्हणून, त्या तिथे 33% मुलींना आरक्षण दिलेलं आहे. त्याला SW असं नाव दिलेलं आहे, सिनियर विंग. हे माझं प्रोफाईल आहे. आम्ही जेव्हा तुम्हाला शिकवतो किंवा मी जेव्हा तुम्हाला, तर माझंसुद्धा स्वतःचं एक ट्रेनिंग होणं गरजेचं असतं. तर ते इथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी आहे नागपूरला, कामठी येते, तिथे करा. बऱ्याच मुलींना असं वाटतं का मला जर NO व्हायचं असेल किंवा कॉलेजमध्ये यांचं असेल तर मी काय केलं पाहिजे. तर पहिल्यांदा तुम्ही ह्या कॉलेजमध्ये जॉईन होणं महत्त्वाचं असतं. नंतर तुमचं ते अपॉइंटमेंट कशा प्रकारचे आहे, नेचर ऑफ अपॉइंटमेंट ते बघितलं जातं. आणि मुलींसाठी किंवा ज्या काही लेडी NO असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग असतं ग्वालियर, OTA ग्वालियर. तिथे त्यांचं 3 महिन्याचं ट्रेनिंग त्यांना कंप्लीट करून ते इथे येऊ शकतात. आणि 2 प्रकारचं ट्रेनिंग असतं आपलं NCCचं. एक असतं कॉलेज लेवलला ट्रेनिंग चालतं, दुसरं असतं कॅम्प ट्रेनिंग, जे आर्मीचा PI स्टाफ परमनंट इन्स्ट्रक्टर म्हणतो आपण त्यांना, ते तुम्हाला ट्रेनिंग देत असतात, म्हणून त्यांना कॅम्प ट्रेनिंग असं म्हटलं जातं. आणि इन्स्टिट्यूटला मी ते सर्व कंडक्ट करत असतो. रँक्स सर्वांना माहीत असेल, मी जसं तुम्हाला सांगितलं CDS COS बरोबर, तसंच आर्मीचे एक प्रमुख असतो, तर त्याला काय म्हटलं जातं? जनरल म्हटलं जातं बरं. फक्त आर्मी बरं का. एअरफोर्सचं वेगळी रँक असते, नेव्हीची वेगळी रँक असते, तर आर्मीमध्ये जनरल असतात. आणि नंतर असंच फील्ड मार्शल फक्त आत्तापर्यंत 2च जण झालेले आहेत, तर सॅम मानेकशॉ आणि करियप्पा. तर जनरल असतात. आपले पण होते महाराष्ट्राचे एक पाठीमागे साधारणतः 2-3 वर्षापूर्वी जनरल मनोज मुकुंद नरवणे. त्यानंतर आता तसंच NCCमध्ये रँक्स असतात. एनरोलमेंटची स्ट्रेंथ इथे दिलेली आहे. आत्तापर्यंत आपले कॅडेट्स कुठे कुठे गेलेले आहेत ते सांगितलं. तर मागच्या वर्षी अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं का मी दिल्लीला पंतप्रधान किंवा 26 जानेवारीला दिल्लीला परेड करावी. तर मागच्या वर्षी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी अमन कनोजिया याने स्पेशल NSC कॅम्प जो असतो तो कल्चरलसाठी राखीव असतो, तर तिथे त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि तो तिथे पोहोचला होता. रिझल्ट इथे दिलेले आहेत. NCC घेतल्याचा फायदा बऱ्याच जणांना असं वाटतं का NCC घेऊन फायदा काय होईल किंवा कसं. आर्मीमध्ये जाणं गोष्ट वेगळी, बाकी तुम्ही NCC नाही घेतलं, बाहेर जर ट्रेनिंग घेतलं, जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्ही भरती होऊ शकता. पण NCCचं तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट काय, परीक्षेमध्ये एक कॅम्प जर केला तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळतं वर्षासाठी. जर तुम्ही B-सर्ट किंवा C-सर्ट एक्झाम पास झाले तर तुम्हाला 2 क्रेडिट मिळतात, जे तुम्हाला अनिवार्य आहे मिळवणं, तर ते NCCमधून 2 मिळतात. आणि जर तुम्ही दिल्लीला पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला त्याचे 4 क्रेडिट मिळतात तुमच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या पूर्ण करिक्युलममध्ये. हे मागच्या वर्षीचे रिसेंट आहेत. हा जो फोटो दिसतोय तो हा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी अमन कनोजिया तिथं पार्टिसिपेट करतोय PM रॅलीमध्ये.
जानेवारी 2024मध्ये. आणि एक दुसरा आहे एस आशिष राठोड, तर त्याने ड्रिल केलेले आहे. हां, अग्निवीर मागच्या वर्षी आपले जवळपास 12 विद्यार्थी झालेले आहेत, त्यांचे फोटो आहेत. आणि त्याच्या आधी झालेले आहेत 4. आपल्याकडे सर्वांचाच डेटा आपण कन्झर्व करत असतो, त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाही, सर्वच्या सर्व NCCचे आहेत, याचा मला अभिमान वाटतो का आपल्या युनिटचे मुलं आहेत. बाकीचे जे 4 आहेत तर ते NCC सोडून गेलेले आहेत, पण NCC मधून जाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि अग्निवीर ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 4 वर्ष किंवा त्यांची पॉलिसी आता बदलते, कदाचित त्यांना कंटिन्यू केलं जाऊ शकतं. पुढे NCC घेतल्यानंतर SSB जे इंटरव्ह्यू असतात किंवा जे SSB मार्फत जे जाऊ शकतात, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं NCC CSAT आणि त्यामध्ये A ग्रेड ही महत्त्वाची असते. NCCचं जे काही बटालियन आहे आपलं 7 महाराष्ट्र, तर ते तुमच्यासाठी स्पेशल कोचिंग किंवा जे काही ट्युशन असतं ते घेत असतं. आणि मग तुम्हाला तिथे त्या जागा ज्या आहेत NCCसाठी स्पेशल, तर त्यांना ते तुम्ही अपील करू शकतात. तर त्या जागा IMAमध्ये आहेत 13 ते 15 वॅकन्सी आणि INAमध्ये असतात 5 ते 8 वॅकन्सीज. स्पेशल राखीव असतात हां NCCसाठी. ह्या जागा ब्लँकच असतात किंवा रिकाम्याच असतात, कारण तिथपर्यंत मुलं फारच कमी जातात तसा जर विचार केला तर. आणि प्रत्येक कोर्ससाठी असतात हे पण बघा. आणि OTA चेन्नईला पण बघा, तिथं 50 वॅकन्सी आहे, ती स्पेशल एंट्री. बऱ्याच जागा त्यांचं म्हणणं असतं का रिकाम्याच असतात. आता हे तुम्ही जेव्हा त्या SSBला जातात किंवा कॉन्फरन्स आउट होतात त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी येतात लक्षात. पोलीस भरती असेल किंवा काय असेल तर तिथे मार्क्स किती असतात NCCचे ते पण इथे दिलेले आहेत. पॅरामिलिटरी फोर्स, CRPF, स्टेट गव्हर्नमेंट, तिथे पण A सर्टला किती मार्क्स आहे, B सर्टला किती मार्क्स आहेत. पोलीस भरतीला जवळपास त्यांनी 20 मार्क निश्चित केलेले होते. आणि जेव्हा तुम्ही सिलेक्शन होतं किंवा तुम्हाला जेव्हा लिस्ट येते सिलेक्टेड कॅन्डिडेटची, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल का 1 मार्कचं महत्त्व किती असतं. ऑपॉर्च्युनिटी बघा, आता इथे 32 वॅकन्सी पुन्हा आलेल्या आहेत. आर्मीमध्ये ज्या UPSC थ्रू जी काही एक्झाम आहे आपली, तिथे स्पेशल NCCसाठी त्यांनी कंडक्ट करतात आणि मग तुम्हाला देतात. आणि याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, ज्याचा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असतो त्याला जरा जास्त स्कोप असतो. नंतर बाकी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट हे तुम्हाला फक्त NCC जर असेल तर ते तुम्हाला हे करत असतं, कारण स्पेशल गव्हर्नमेंटशी कॉन्टॅक्ट करून MOU करून ते तुम्हाला काय करतात, हा MOU किंवा हे लेटर असतं. आणि स्पेशल NCCच्या मुलांनाच ते रिलायन्स ग्रुपमध्ये किंवा टाटा ग्रुप जे दिसतं आहे तुम्हाला, हे इथं तुम्हाला अपॉइंट केलं जातं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे करतो, हे सर्व दिलेले आहेत. मुलांसाठी आपण मागच्या वर्षी आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर अजित कपूर यांचं लेक्चर आयोजित केलेलं होतं. नंतर कर्नल तरुण खन्ना ते पण आलेले होते. लेफ्टनंट कर्नल रवी व्यास यांचं पण. बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात का जे कदाचित मला तुम्हाला उत्तर देतात नाही, पण म्हणून डायरेक्ट आर्मी पर्सनल आपण इथे उभे करतो किंवा त्यांना बोलवतो, ते येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट प्लॅन जो आहे आपला तो तुम्हाला फक्त मुलींचं जे काही एंट्री आहे किंवा ओघ बघता तर तुम्हाला ते NCC सुरू करते. थँक्यू. धन्यवाद सर. तर आपलं जे महाविद्यालय आहे तर त्याची बेस्ट जी प्रॅक्टिस आहे, बेस्ट प्रॅक्टिसमध्ये सर्व द नेशन बिल्ड द नेशन ही अशी कॉलेजची फर्स्ट बेस्ट प्रॅक्टिस आहे. आणि आपलं महाविद्यालयाचं जे NCC युनिट आहे तर ते अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि या युनिटच्या माध्यमातून सरांनी सांगितलं तर आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे की आपले मागच्या वर्षी 12 विद्यार्थी हे अग्निवीर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. तर मी आपले महाविद्यालयाचा जो परीक्षा विभाग आहे त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर BN शेळके सर यांना विनंती करते की त्यांनी परीक्षा विभागाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. FY BSc इंडक्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व प्राध्यापकवृंद आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं मी परीक्षा विभागामार्फत स्वागत करतो. आपण वर्षभर अभ्यास करत असतो आणि शेवटी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे, किती मार्क्सला असते, पासिंग क्रायटेरिया काय आहे, आणि फेल असेल तर पुढील वर्षात प्रवेश कसा मिळतो, किंवा आपली जी सिस्टीम आहे ती सर्व ऑनलाईन स्वरूपात आहे. परीक्षा फॉर्म कसा भरायचा, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय हवे असतात,
इतर कोणते डॉक्युमेंट्स, कोणते नंबर्स आपल्याला आवश्यक असतात, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, पण जे काही आपण वेळ देणार आहोत तो अतिशय मूल्यवान आणि महत्त्वाचा आहे. आपल्याला पगार सरांनी सांगितलं किंवा प्राचार्य मॅडम यांनी सांगितलं की NEPचं इम्प्लिमेंटेशन का झालं, कसं झालं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल एंट्रीज आणि एक्झिट्स, म्हणजे कोणत्याही वेळेला तुम्ही एंट्री करू शकतात, कोणत्या वेळेला एक्झिट करू शकतात, हे खऱ्या अर्थाने NEPचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी आपण FY BSc कंप्लीट केलं आणि प्रथम वर्षामध्ये आपल्याला 44 क्रेडिट्स मिळवायचे आहेत. 44 क्रेडिट मिळवल्यानंतर आपल्याला असं वाटलं की मला काही कारणास्तव शिक्षण घेता येणार नाही, तर तुमची ती डिग्री वाया जाणार नाही, तुम्हाला ती डिग्री सर्टिफिकेट म्हणून कन्सिडर केली जाईल. त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा कुठेतरी उपयोग करू शकतात. हे पूर्वीच्या सिस्टममध्ये नव्हतं. म्हणजे पूर्वी FY BSc SY BSc झालं, इवन TY BSc जरी झालं आणि TY BScमध्ये 2-3 विषय जर बाकी असतील तर मात्र त्या आणि त्यानंतर आपण तर BSc सोडलं तर त्या डिग्रीचा उपयोग होत नसायचा. आता तसं नाही. FY तुमचं कंप्लीट असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्षाचा जर कोर्स आपण कंप्लीट केला त्याला आपण आता डिप्लोमा म्हणतो. म्हणजे तुम्ही SY BSc कंप्लीट केलं तर त्याला डिप्लोमा असं कन्सिडर केलं जाईल. 3 वर्षाची डिग्री रेग्युलर डिग्री आहे, बॅचलर डिग्री इन BSc सायन्स, ती तुमची कन्सिडर केली जाईल. आणि जर 4थ्या वर्षी पुन्हा आपण BScचं कंटिन्यू केलं तर त्याला हॉनर किंवा रिसर्च, बॅचलर डिग्री विथ रिसर्च असा रिमार्क आपल्याला मिळेल आणि त्याचा बेनिफिट आपल्याला आपल्या करिअरसाठी नक्कीच मिळेल. थोडक्यात प्रत्येक वर्षी आपल्याला 44 क्रेडिट्स मिळवणं आवश्यक आहे. प्रत्येक सेमेस्टरला 22 क्रेडिट. पूर्वीच्या सिस्टीममध्ये पण सेम होतं, 22-22 44 क्रेडिट. आता तेच आहे. आणि जर तुम्हाला SY BScला प्रवेश घ्यायचा असेल तर 44 पैकी 22 क्रेडिट पास होणं आवश्यक आहे. थोडक्यात 50% सब्जेक्ट उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. ही प्रोव्हिजन तुम्हाला 12वीपर्यंत नसायची. एक विषय जरी राहिला तरी तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळत नव्हता, पण इथून पुढे मात्र ही प्रोव्हिजन तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की आपण काही विषय ठेवायचे आणि मग SYला जायचं. तर शक्यतो जेवढे विषय पास होतील ते आपल्यासाठी चांगलंच असेल. SYला प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला TYला जेव्हा जायचं असेल तेव्हा मात्र तुम्हाला फर्स्ट इयर हे सर्व विषय पास होणं आवश्यक आहे आणि SY BScचे पुन्हा 50% क्रेडिट किमान पास असणं आवश्यक आहे. तर या गोष्टी पासिंग क्रायटेरियामध्ये येतात. त्याला आपण जर तुमचे सब्जेक्ट बाकी असतील तर त्याला फेल एटीकेटी असा रिमार्क तुमच्या रिझल्टवरती येतो आणि पुन्हा नेक्स्ट सेमिस्टर जेव्हा असेल ऑक्टोबर किंवा एप्रिल त्यावेळेला देऊन आपल्याला पुन्हा तो रिझल्ट हा बदलून येत असतो. तर NEPमध्ये हे क्रेडिट फ्रेमवर्क खऱ्या अर्थाने बदललेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे. सेमेस्टर 1 त्यामध्ये सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 हे तुमचे मेजर कोर्सेस म्हटलेले आहेत, जे आता तुम्हाला माहिती आहेत. आपण सर्व शिकतो आहोत. हे 3 मेन सब्जेक्ट आहेत. त्या पलीकडे तुम्ही ओपन इलेक्टिव्ह किंवा जनरिक इलेक्टिव्ह हा कोर्स आर्ट्स किंवा कॉमर्स फॅकल्टीमधून घेतलेला आहे. त्यानंतर SCC हा मेजर कोर्स संदर्भात तुम्ही आता घेत आहात. IKS हा विद्यापीठाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. त्याची परीक्षा हे विद्यापीठच घेणार आहे ऑनलाईन स्वरूपात. MCQ स्वरूपात त्याची परीक्षा असेल. AEC ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स, त्यामध्ये लँग्वेज हेही तुम्हाला दिलेलं आहेत आणि व्हॅल्यू एज्युकेशन हा एक 2 क्रेडिटचा कोर्स आहे. एकंदरीत 22 क्रेडिट तुम्हाला या प्रथम सेमेस्टरमध्ये मिळवायचे आहेत आणि त्याच पद्धतीने पुढच्या सेमेस्टरमध्ये 22 क्रेडिट. पगार सरांनी यावरती अतिशय विस्तृतपणे माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे याच्या खोलात मी जात नाही. हे आर्ट्स आणि कॉमर्ससाठी आहेत. हे बाकीच्या जनरल गाईडलाईन्स आहेत. सब्जेक्ट सिलेक्शन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय प्राचार्य मॅडम यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला जे सब्जेक्ट दिलेले आहेत तेच ठेवणार आहोत, कुठेही चेंज करायचा नाही. एखाद्या विद्यार्थ्यांना वाटलं की मला आता 1 महिना झाला आणि मला हा अवघड जातो, मला हा बदलायचा आहे, अजिबात चालणार नाही. तुमची सब्जेक्टची यादी आम्ही विद्यापीठाला कळवली आहे, तुमच्या प्रोफाईलमध्ये ती ॲड झालेली आहे. त्यामुळे नव्याने मला हा सब्जेक्ट नको, तो सब्जेक्ट द्या, हे चालणार नाही. तुम्हाला संधी होती त्या संधी 1 महिनाभर ही जवळपास प्रोसेस चालू होती. सोनवणे मॅडम असतील, मी असेल, देडे सर असेल, आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो आणि तुमच्याकडनं फीडबॅक घेऊन प्रत्येकाला फोन करून किंवा प्रत्यक्ष विचारून तुमचे अर्ज घेऊन सब्जेक्ट फायनल केले आहेत. आणि त्यामुळे आता पुन्हा सब्जेक्ट चेंज करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, किंबहुना त्यासाठी यायचंच नाही. जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट राहतील. पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला परत ऑप्शन असेल, जे 3 मेजर कोर्स आहेत त्यापैकी कोणता तुम्हाला सोडायचा असेल किंवा इतर सब्जेक्टमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातील. त्यामुळे यावर्षी आता जे सब्जेक्ट लिस्ट फायनल झालेली आहे त्या अनुषंगानेच पुढची कार्यवाही होईल.
थोड्याच दिवसात साधारणतः 15-16 तारखेच्या पुढे आपण इंटरनल एक्झाम लावत आहोत आणि त्या अनुषंगानेच आम्ही क्वेश्चन पेपर काढणार आहोत. त्या अनुषंगाने तुम्हाला रोल नंबर दिले जातील. इंटरनल मार्क्स एंट्री त्याच पद्धतीने होईल. त्यामुळे या गोष्टींकडे आपण मात्र गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. हे पुन्हा डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वर्षामध्ये काय आहे तुम्ही फर्स्ट इयरचं फक्त एकदा बघून घ्या. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 सेमेस्टर फर्स्टमध्ये थेअरी प्लस प्रॅक्टिकल आणि SSCमध्ये 2 क्रेडिट, OEमध्ये 2 क्रेडिट, IKSमध्ये 2 क्रेडिट, ASC 2 क्रेडिट, VEC 2 क्रेडिट, असे टोटल 22 क्रेडिट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या फॅकल्टीची याची यादी आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा ती इथे डिस्प्ले केली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचा OEचा कोर्स आणि त्या विभाग प्रमुख कोण आहेत. समजा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्या विभाग प्रमुखांशी बोलून त्या OE संदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतात. आता आपण येणार आहोत आपल्या एक्झामिनेशन कमिटीकडे. आपल्या सन्माननीय प्राचार्य मॅडम या आपल्या विभागाच्या चेअरमन आहेत. त्यानंतर माझ्याकडे कॉलेज एक्झामिनेशन ऑफिसर म्हणून हा चार्ज दिलेला आहे. अर्थात माझं केमिस्ट्री आहे किंवा केमिस्ट्री विभागाचं आहे आपण सर्वांना ज्ञात आहे, परंतु हा एक वेगळं काम फक्त माझ्याकडे दिलेलं आहे. परीक्षेविषयी जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपल्या सायन्स डिपार्टमेंटमधून सोनवणे मॅडम मायक्रोबायोलॉजी यांचं नाव आहे. तुम्ही परीक्षेविषयी काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करा आणि मी पण त्यामध्ये आहे किंवा माझ्याशी संपर्क करा. इंटरनल एक्झामिनेशनचं मेकॅनिझम हे काय आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यात फार विशेष नाही. पासिंग क्रायटेरिया फक्त समजून घ्या. आपला जो सब्जेक्ट आहे 2 क्रेडिटचे मेजर सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये 50 मार्क्सचा आपला पेपर असेल. 50 मार्क्समध्ये 35 मार्क्सचे विद्यापीठ एक्झाम होते आणि उरलेले 15 मार्क्स हे इंटरनल एक्झाम जे कॉलेज कंडक्ट करतं. आता प्रथमतः जी 35 मार्क्सची एक्झाम होते त्या 35 मार्क्सच्या एक्झाममध्ये सर्व कंडक्शन हे विद्यापीठ करतं. त्यामुळे तिथे मात्र पासिंगसाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल. 35 पैकी तुम्हाला 14 मार्क्स पासिंगसाठी हवे असतात आणि 14 मार्क्स मिळाले. इंटरनलमध्ये तुम्हाला 15 पैकी 6 मार्क्स पासिंगसाठी हवे असतात. दोन्ही ठिकाणी पासिंग क्रायटेरिया वेगळा आहे. म्हणजे फक्त एक्सटर्नलच दिली, इंटरनल दिली नाही आणि मला मी पास होईल का असं चालणार नाही. तिकडे 35 पैकी 35 जरी मिळाले तरी इंटरनलमध्ये जर फेल असाल तर तुमच्या रिझल्टवर 0 असा रिमार्क येतो किंवा फेल असा रिमार्क येतो. त्यामुळे 35 पैकी 14 आणि इकडे 15 पैकी 6 एवढं मिनिमम क्रायटेरिया आपल्याला पासिंगसाठी लागणार आहे. तेवढा आपण मिळवायचा. हे थिअरीच्या बाबतीत आहे. तसंच प्रॅक्टिकलच्या बाबतीतही तोच फॉर्म्युला आहे. प्रॅक्टिकलचंसुद्धा एक वेगळं शेड्यूल असेल. विद्यापीठाच्या टाईम टेबलप्रमाणे प्रॅक्टिकल्स होतील, एक्सटर्नल येतील आणि एक्सटर्नल तुमचे पेपर तपासतील आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मार्क्स देतील. त्यामुळे आपण नियमित प्रॅक्टिकलला येणं, लेक्चरला येणं हे तितकंच आवश्यक आहे. पूर्वी आपल्याला किंवा 12वीच्या रिझल्टवर तुम्हाला मार्क्स दिसत असतील. आता मात्र मार्क्स दिसत नाही, आता ग्रेड दिसतात. क्रेडिटनुसार ग्रेड तुम्हाला दिलेले असतात. सपोज तुमचा स्कोअर हा 9.50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला O किंवा आउटस्टँडिंग असा रिमार्क त्या ठिकाणी दिलेला असतो. तुमचा CGPAचा स्कोअर 8.25 असेल तर तुम्हाला A+ म्हणजे एक्सलंट अशा पद्धतीने रिमार्क दिलेले असतात. थोडक्यात 10 पैकी तुम्हाला स्कोअर दिलेला असतो, 8, 9 किंवा जो काही असेल आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं रिमार्क आपल्या रिझल्टवर बघायला मिळतो. CGPA म्हणजे टोटल तुमचे जे मार्क्स आहे, टोटल मार्क्सचं तुमचं क्रेडिट स्कोअरमध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याचा क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे CGPA हा कॅल्क्युलेट केला जातो. हा कसा कॅल्क्युलेट जातो तर प्रत्येक सेमेस्टर वाईज SGPA असतो, म्हणजे सेमेस्टर क्रेडिट पॉईंट तिथे घेतले जातात आणि त्याचा ॲव्हरेज हा शेवटी TYBSC झाल्यानंतर तुम्हाला दिला जातो आणि त्याचा आउट ऑफ 10 हा CGPA स्कोअर त्या ठिकाणी डिटरमाइन केला जातो. तो तुमच्या रिझल्टवरती येत असतो. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज काढायचे असतील, समजून घ्यायचे असतील तर त्याचा फॉर्म्युला तिथे दिलेला आहे. जर तुम्हाला O ग्रेड असेल तर O असेल तर 20 मल्टिप्लाय बाय तुमचा जो CGPA आहे -100 तर तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला मिळतील. परंतु आता पर्सेंटेज कुठे विचारत नाही, त्यामुळे पर्सेंटेजची तशी आपल्याला आवश्यकता नाही. आता आपण महत्त्वाच्या पार्ट्सकडे येऊयात. अगदी थोडक्यात परीक्षामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये सर्व सिस्टीम ऑनलाईन आहे. आपल्याला माहिती आहे परीक्षा फॉर्म आपण ऑनलाईन भरतो. त्यासाठी आपलं जे विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पाठच करून ठेवायची. जसं आपलं नाव लक्षात असतं किंवा कॉलेजचं नाव लक्षात असतं तसं विद्यापीठाची वेबसाईट पाठ करून ठेवायची. unipune.ac.in युनि फॉर युनिव्हर्सिटी
आणि पुणे मीन्स पुणे, unipune.ac.in. यावरती तुम्ही बघा, तुम्हाला एका ठिकाणी एक रेड बॉक्स केलेला दिसेल, एक्झामिनेशन टॅब हा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय का? त्या एक्झामिनेशन टॅबवरती तुम्ही एकदा क्लिक केलं की तिकडे राईट साईडला खाली कॉलम दिलेले आहेत बघा. एक्झाम ऑनलाईन म्हटलं आहे, त्याच्या खाली भरपूर सारे कॉलम आहेत, भरपूर सारे टॅब आहेत. त्यामध्ये शेड्यूल आहे, टाईम टेबल आहे, एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन आहेत, सर्क्युलर्स आहेत, फोटोकॉपी असेल, रिझल्ट्स असेल, सर्टिफिकेट असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, कॉन्टॅक्ट नंबर्स, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, परीक्षेसंबंधी सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरनं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे नेहमी चेक करत राहायचं, एक्झाम फॉर्म सुरू झाले की नाही त्याची पण माहिती असेल, लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर पण तुम्हाला तिथे बघायला मिळतील. मग आता एक्झामिनेशनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन्स या ठिकाणी गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. प्रोसीड टू लॉग इन, त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हे दोन्ही यूज करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता एक बाब लक्षात घ्या की एकदा आपण रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन लागेल, तुमचा फोटो लागेल, तुमची सही लागेल स्कॅन केलेली. एकदा आपण फिलअप केली, एक तुमचं एक्झाम प्रोफाईल तयार होतं. एक्झाम प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुमचं BSc डिग्री कंप्लीट होईपर्यंत तेच प्रोफाईल तुम्हाला लागणार आहे. किंबहुना तुम्ही जर MScला प्रवेश घेतला तर MScसाठी सुद्धा तेच प्रोफाईल तुमचं यूज होणार आहे. म्हणजे थोडक्यात इथून पुढे 5 वर्षासाठी ते प्रोफाईल तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे त्याचा ID पासवर्ड हा आपण लक्षात ठेवायचा किंवा लिहून ठेवायचा. बऱ्याच वेळेला आपण सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरतो किंवा मोबाईलवर भरतो आणि तात्पुरता ID पासवर्ड यूज करतो, कालांतराने ते मोबाईल बंद होतो आणि मग पुढच्या वेळेला आपल्याला परीक्षा फॉर्म भरायला अडचण येते. त्यामुळे तुम्ही कुठेही फॉर्म भरा, पण तो फॉर्म भरताना मात्र ID पासवर्ड आपण लक्षात ठेवायचा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला आपण मोबाईलवर फॉर्म भरतो, प्रोफाईल भरतो आणि त्यावेळेला आपलं नाव हे चुकलेलं असतं, म्हणजे एखादा A किंवा E असा मिसिंग असतो आणि मग तुमचा रिझल्ट आणि तुमचा 12वीचा दाखला किंवा 12वीचे रिझल्ट याच्यामध्ये तफावत येते आणि पुढे अडचणी निर्माण होतात. नाव जर चेंज करायचं असेल, एकदा जर तुम्ही प्रोफाईलमध्ये नाव टाकलं, ते जर चुकलं तर चेंज करण्यासाठी महाविद्यालयात प्रोसेस नाही. त्यासाठी प्रोसेस सांगतो. एक अर्ज करायचा, कॉलेज तुम्हाला एक अर्ज देईल, तो घेऊन विद्यापीठात जायचं. विद्यापीठामध्ये भरपूर मोठी रांग असते आणि त्या रांगेमध्ये थांबायचं. तुमचा नंबर जेव्हा लागेल तेव्हा लागेल, तिथे चलन भरायचं, चलन भरून पुन्हा त्या काउंटरला जायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये संध्याकाळचे 6 वाजतात. ते जमा करायचं. तिथून पुढे महिना, 2 महिने, 4 महिने कधी नाव चेंज होईल माहीत नाही. परत ते दुसऱ्यांदा बोलवतात. म्हणजे 2-3 चक्कर होतात, आर्थिक लॉस होतो, मानसिक त्रास होतो. हे कशामुळे? फक्त एका नावामध्ये थोडीशी चूक केल्यामुळे. या चुका होऊ देऊ नका. या बेसिक चुका आहेत, आपल्याला त्या लक्षात येत नाही प्रथम वर्षामध्ये असताना, पण या कृपया होऊ देऊ नका. कारण नाव चुकलं तर तुम्हाला खूप मोठा त्रास होणार आहे. कॉलेजकडे त्याचा कुठलाही रोल नसतो. त्यामुळे आपला ID पासवर्ड आणि आपला प्रोफाईलवरती नाव, आईचं नाव असेल, आपलं नाव असेल, फादर नेम, सरनेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, हे सर्व डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती अगदी काळजीपूर्वक आपण भरायची आहे. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षा फॉर्म भरताना आपण जे विषय ॲड करतो ते विषय खूप महत्त्वाचे असतात. बऱ्याच वेळेला आपण घेतलेला विषय वेगळाच असतो आणि परीक्षा फॉर्म भरताना वेगळाच विषय टिक करतो आणि तोच येतो आणि आपण तोच सबमिट करतो आणि मार्क्स भरताना तुमचा मग तो वेगळा सब्जेक्ट येतो जो तुमचा नाही. बारकोड त्या सब्जेक्टचे येतात जो तुमचा नाही. आणि जर एकदा तुमचा बारकोड आले किंवा ऑनलाईनमध्ये तुमचा नंबर त्या सब्जेक्टमध्ये आला की कॉलेजला त्यामध्ये काहीच करता येत नाही. त्यामुळे सब्जेक्ट तुम्हाला जे दिलेलं आहे, पुन्हा वारंवार सांगतो, तेच घ्या. सब्जेक्ट जर चुकवले तर तिथून पुढे आमची जबाबदारी राहणार नाही. हे सर्वस्वी त्या विद्यार्थ्याचं नुकसान त्याच्या स्वतःच्या याच्यावर अवलंबून असेल. त्यामुळे सब्जेक्ट घेताना किंवा चूज करताना, नाव टाकताना आपण काळजी घ्यायची आहे. त्यासाठी परीक्षा विभाग हा नेहमी सतर्क आहे. तुम्हाला नेहमी आम्ही सहकार्य करू. तुम्ही केव्हा या, आम्ही तुमचं परीक्षेविषयी नेहमी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. पण या चुका कृपया होऊ देऊ नका. एक तुमची चूक पूर्ण कॉलेजला त्रासदायक ठरते. तुमचं 2 वेळा अर्ज बनवा, तुम्हाला विद्यापीठात पाठवा किंवा आम्हाला वारंवार जावं लागतं. तर कृपया असं करू नका. तर हे एक्झामचं प्रोफाईल अशा पद्धतीने तयार होईल. एक स्क्रीनवरती बघा, तुम्हाला त्या पद्धतीने दिसेल. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. हे तुम्हाला सर्व जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाल त्यावेळेस तुम्हाला सर्व माहिती होईल. त्यात फार डिटेलमध्ये मी जात नाही. हे सब्जेक्ट अशा पद्धतीने येतात. सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात आणि भरपूर सारे सब्जेक्ट आहेत, त्यातून तुमचे कोणते तेवढेच सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. जसं बँकेमध्ये आपण पैसे टाकतो तशी ही एक क्रेडिटची बँक आहे की ज्या बँकेमध्ये आपले क्रेडिट जमा होतात.
म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही SVKT कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला वाटलं की दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एखादा कोर्स चालू आहे आणि मला तो कोर्स खूप आवडतो, मला ऑनलाईन तो कोर्स करायचा आहे, 4 क्रेडिटचा कोर्स आहे, तर तुम्ही जर तो कोर्स केला तर ते 4 क्रेडिट तुमच्या इकडच्या रिझल्टवर दिसतील. पण त्यासाठी एक गरज आवश्यक आहे, एक आवश्यकता आहे, नंबर आवश्यक आहे, तो म्हणजे ABC ID. एक 12 नंबर ID असतो, तो ABC ID आपल्या सर्वांना काढायचा आहे. त्याची नोटीस पण तयार आहे, 1-2 दिवसात तुम्हाला ती नोटीस पण येईल. ABC ID म्हणजे काय की एक नंबर आहे, 12 अंकी नंबर. जसं आपला आधार नंबरवर सगळं आपलं आयडेंटिफिकेशन होतं, तसं त्या ABC ID वरती आपलं परीक्षेचं पूर्ण आयडेंटिफिकेशन होईल, FY पासून MSc पर्यंत. तुम्ही कुठे कुठे कोणकोणते कोर्सेस केले, कोणकोणत्या ग्रेड्स, कोणकोणते क्रेडिट्स मिळवले, हे त्या नंबरवर डिपेंड असेल. म्हणजे आपल्या नावापेक्षा त्या नंबरला महत्त्व आहे. त्यामुळे ABC ID आपल्या सर्वांना लागणार आहे. त्यासाठीची वेबसाईट आहे abc.gov.in. स्क्रीनवर दिसेल abc.gov.in. या वेबसाईटवरती जायचं. अगदी सिंपल आहे. तिथे आधार नंबर टाकायचा, तुमचं नाव, इन्फॉर्मेशन टाकायची आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतं. तो जो नंबर क्रिएट होईल तो पुढच्या पेजवर दिलेला आहे बघा. नंबर दिसतोय तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघा, 345927956305 असा एक नंबर येतो 12 अंकी. तो नंबर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना कंपल्सरी लागणार आहे, त्याशिवाय परीक्षा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. इथे लक्षात, त्याला काय म्हणतात ABC ID. जसा आपला नंबर असतो मोबाईल नंबर जो आपला कायम आवश्यक असतो, तसा ABC ID परीक्षेसाठी लागणार आहे. त्यासाठी एक कंडिशन अशी आहे की तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे लिंक असायला हवेत. ते कदाचित असतील नसतील, तुम्ही रजिस्ट्रेशन करायला गेलात की तुम्हाला मेसेज येतो की तो लिंक आहे की नाही. नसेल तर तुम्ही त्वरित तो करून घ्या आणि ABC ID बनवा. तुमचे जे मेंटर टीचर आहेत त्या मेंटर टीचरकडे तुम्ही तो जमा करायचा आहे. मेंटर टीचरकडनं तो माझ्याकडे येईल. ठीक आहे, सर्वांनी तो ABC IDचा लगेच कामाला लागायचा. तो कायमस्वरूपी तुम्हाला लागणार आहे. एकदा तुम्ही परीक्षा फॉर्ममध्ये तो ॲड केला की तो पुढे तुम्हाला ॲड करण्याची आवश्यकता नाही, तो कंटिन्यू तो एक्झाम फॉर्ममध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने हे काही बेसिक परीक्षा विभागाच्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत किंवा ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्या या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर परीक्षा हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे परीक्षा साठी म्हणजे आनंददायी होण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायचा नाही. परीक्षा जर आपण अभ्यास असेल तर परीक्षेमध्ये फार अडचण येत नाही. थोडा थोडा अभ्यास आपला नियमितपणे चालू ठेवा. कुठल्याही प्रकारचं बर्डन, कुठल्याही प्रकारचं टेन्शन हे घ्यायचं नाही. फार मोठा ताणतणाव परीक्षेमध्ये घ्यायचा नाही. अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने आपण परीक्षा घेऊ शकतो, करू शकतो. तुम्ही त्याला ॲपियर होऊ शकतात आणि चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात. हे सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने आपण सर्व करू शकतात. त्यामुळे परीक्षा ही अगदी गंभीरतेने घेण्याची बाब आहे. पुन्हा एकदा आपल्याला कळू इच्छितो की आपल्याकडे परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन परीक्षेमध्ये खपवून घेतलं जात नाही, घेतलं जाणार नाही. आपण जेवढा अभ्यास करणार तेवढं निश्चितपणे त्या ठिकाणी मांडा. तुम्हाला परीक्षा विभागाचं नेहमीच सहकार्य असेल. कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर परीक्षा विभाग नेहमी तत्पर असेल. पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी, पुढील वाटचालीसाठी मी परीक्षा विभाग प्रमुख या नात्याने आपल्याला शुभेच्छा देतो आणि संयोजकांचे आभारही मानतो की त्यांनी परीक्षा विभागाला या ठिकाणी आपलं मत मांडण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आत्ताच आपल्याला परीक्षा विभागाबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. तर तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवलेला आहे आणि ज्या नोटिसेस आम्हाला परीक्षा विभागाकडून ज्या नोटिसेस येत असतात, तर आता पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची नोटीस येईल, परीक्षा फॉर्म पहिल्या सेमिस्टरचं. त्याच्यानंतर म्हणजे ज्या पण आम्ही नोटिसेस तुम्हाला ग्रुपवर टाकत असतो तर त्या तुम्ही म्हणजे काळजीपूर्वक वाचायच्या आहेत किंवा परीक्षा फॉर्म विद्यार्थ्यांचा जो कालावधी दिलेला असतो परीक्षा फॉर्म फिलअप करून महाविद्यालयामध्ये जमा करायचा, फी डिपॉझिट करायचा. कधी कधी असं होऊन जातं की परीक्षा फॉर्म भरायची मुदत निघून जाते, लेट फी भरायची पण मुदत निघून जाते आणि मग तेव्हा विद्यार्थी जागे होतात आणि तेव्हा ते अप्रोच करतात. मग संबंधित विषय शिक्षकांना भेटतात किंवा HODंशी बोलतात किंवा प्राचार्यांकडे जातात, परीक्षा विभागाशी संपर्क साधतात. बट अशा वेळेस आम्हाला खूप इच्छा असते, परीक्षा विभागाला पण इच्छा असते, प्राचार्यांना पण इच्छा असते, आम्हाला सर्वांना इच्छा असते की तुम्हाला मदत करावी. बट तिथे जर वेबसाईटची लिंक जर क्लोज झालेली असेल तर तिथे आमची किती जरी 100% इच्छा राहिली तरी आम्ही त्या विद्यार्थ्याला
अशा परिस्थितीमध्ये काहीही हेल्प करू शकत नाही, बिकॉज ते आपल्या हातात नाही आहे. एकदा विद्यापीठाने 2-3 वेळा ते आपल्याला विद्यापीठ आपल्या कॉलेजला इन्फॉर्म करतं की जे विद्यार्थी राहिलेले असतील त्यांनी परीक्षा फॉर्म भरा, म्हणजे ती डेट एक्सटेंड होत जाते परीक्षा फॉर्म भरायची. आणि तरी पण विद्यार्थी जर कॉलेजमध्ये येत नसेल, विद्यार्थी तो घरी आहे. आता बरेच विद्यार्थी अनुपस्थित आहेत आणि समजा जर नोटीस जरी टाकली ग्रुपवर ती विद्यार्थ्यांनी पाहून जर न पाहिल्यासारखी केली, केअरलेसपणा केला आणि ती जर मुदत निघून गेली, तर त्याच्यानंतर तुमचं जे म्हणजे त्याला जबाबदार तुम्हीच असणार, जे काही तुमचं शैक्षणिक नुकसान होईल त्याला. त्याच्यानंतर मी आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. तर मी आभार व्यक्त करण्यासाठी देडे सरांना इथे बोलू इच्छिते. धन्यवाद मित्रांनो. आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS, त्याच पद्धतीने आपल्या महाविद्यालयामध्ये NCC याविषयी माहिती बघितली, ऐकली. तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय? राष्ट्रीय सेवा योजनेचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य म्हणजे नॉट मी बट यू, म्हणजेच काय, मी नाही तर तू आहे, असं ते ब्रीद वाक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही लोकशाही जीवनाची जी काही मूल्ये प्रतिबिंबित करण्यासाठी आणि निस्वार्थतेने सेवा करण्यासाठी हे राष्ट्रीय स्वयंसेवक तत्पर राहतात, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयामध्ये SWO स्टुडंट वेलफेअर ऑफिसर म्हणजे विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी पण आहे. म्हणजे विद्यार्थी कल्याण मंडळ आहे. विद्यार्थी कल्याणाच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेची माहिती आपल्याला विद्यार्थी कल्याण मंडळ यामार्फत मिळते. त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर कावळे सर त्याचे प्रमुख आहेत. आणि त्यामध्ये विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास योजना ही एक योजना आहे, निर्भय कन्या योजना ही एक आहे, आणि कमवा व शिका अर्न अँड लर्न स्कीम आहे. जो विद्यार्थी गरीब आहे तो विद्यार्थी त्या योजनेमध्ये भाग घेऊन तो आपल्या महाविद्यालयामध्ये जिथं काम सांगतील तिथं काम करायचं. आणि प्रति तास मला वाटतं 90 ते 100 रुपये त्याचं मानधन आहे. तर 2 तास काम केलं तर त्याचं जे मानधन ठरवून देतात ते अधिकारी आणि विद्यापीठ, त्या पद्धतीने आपण काम करणे आणि शिकणे हा त्यामागचा उद्देश आहे. तर मित्र हो, विद्यार्थी इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय, त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय, जे काय नवीन विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये येतात त्यांचं स्वागत करणे आणि त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल तयार करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आत्मजागरूकता, संवेदनशीलता, समानता, करुणा, एकतेची भावना विकसित करण्यासाठी हे विद्यार्थी इंडक्शन प्रोग्राम घेतले जातात. तर आपल्याला माहीत आहे की आजच्या या कार्यक्रमाचे जे काही प्रमुख अतिथी आणि आपल्या कॉलेजमध्ये जे काही अतिशय विद्यार्थीप्रिय, ज्यांच्याकडे भाषेचा खजिना आहे, शब्दांचा खजिना आहे, ज्यांच्याकडे वाणी गोड आहे, ज्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे, असं गोड वाणीने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारे आपल्या कॉलेजचे आवडते मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉक्टर DT जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना आपली संस्था व महाविद्यालय याबद्दल इतिहासाची माहिती दिली. त्याबद्दल मी विज्ञान विभागाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो व आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने शांत, संयमी व निर्भीड विचारशैली, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आणि त्याच पद्धतीने कमी कालावधीमध्ये सर्वांचे मने जिंकणाऱ्या, समजून उमजून राहणाऱ्या आपल्या आदरणीय आवडत्या लाडक्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांनीही करिअर यशस्वीतेसाठी लाईफ सायन्सच्या सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे म्हणतो आपण बघा, मनाने दिलदार, परत एकदा ऐका, मनाने दिलदार, वागणं जबाबदार, बोलणं
दमदार आणि नेतृत्व शानदार असे रसायनशास्त्राचे गाडे अभ्यासक जे आहेत आपल्या विज्ञान विभागाचे समन्वयक डॉक्टर B.P. पगार सर यांनी प्रास्ताविकामध्ये UG to PG, PG to PhD याबद्दल सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल विज्ञान विभागाच्या वतीने त्यांचंही मी मार्गदर्शन म्हणजे आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, जे NCC म्हणजे राष्ट्रीय छात्रसेना, तर राष्ट्रीय छात्रसेनेचे जे काही घोषवाक्य आहे ते घोषवाक्य म्हणजे कर्तव्य, एकता आणि शिस्त. तुम्हाला दाखवलं होतं ड्युटी, युनिटी आणि डिसिप्लिन. परंतु 12 ऑक्टोबर 1980 साली त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आणि बदल होऊन फक्त शिस्त आणि एकता हे घोषवाक्य निर्माण केले. तर राष्ट्रीय छात्रसेनेविषयी जी काही माहिती आणि मार्गदर्शन विस्तृत असं केलं आणि राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय छात्रसेनेचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि उपयुक्त नागरिक तयार करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याच्याविषयी विशेष मार्गदर्शन म्हणून डॉक्टर गांगुर्डे सर हे NCCचे प्रमुख यांनी केल्याबद्दल त्यांचे मी विज्ञान विभागाच्या वतीने आभार मानतो. त्याच पद्धतीने परीक्षा विभाग. आता परीक्षा विभाग म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दुसरं, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर त्याविषयी जे सविस्तर माहिती, सविस्तर मार्गदर्शन जे माझे मित्र आहेत डॉक्टर भरत शेळके सर यांनी तुम्हाला विस्तृत असं इत्थंभूत माहिती दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचंही विज्ञान विभागाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच मायक्रोबायोलॉजीचे जे हेड आहेत, सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे बघा बॅक्टेरिया, व्हायरसेस हे जे काही डोळ्याला न दिसणारे आहे असे त्यांचे गाडे अभ्यासक प्रोफेसर जे आहेत गिराशे मॅडम, हेही या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनीही त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचं मी विज्ञान विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या विविध विज्ञान विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यामध्ये प्राणीशास्त्रमध्ये दहीहंडे सर, शाहू सर, नंतर फिजिक्सचे जे आहेत ते जटे सर आणि इथं असलेले जे काही मेंबर आहेत फॅकल्टी मेंबर ते सोनवणे मॅडम, हे सर्व तुम्हाला सतत मार्गदर्शन करतात. त्याबद्दल मी विज्ञान विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीने जुनं ते सोनं असतं, नवं पण हवं असतं, तसं विद्यार्थ्यांना NEP हे नवीन आलेलं आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थी आणि त्याच अगोदर त्या अगोदर जे गोडवाणीने तुम्हाला सूत्रसंचालन मंत्रमुग्ध केलेल्या जे काही आमच्या विभागाच्या आहेत, बॉटनी विभागाच्या जे काही डॉक्टर मुक्ता भांबरे आहेत, त्यांनीही तुम्हाला आपल्याला व्यवस्थित सूत्रसंचालन केलं. त्याबद्दल विज्ञान विभागाच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जे विद्यार्थी आहेत प्रथम वर्ष विज्ञान विभागामध्ये जे काही प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत ते आवर्जून या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन जे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं विज्ञान विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी फोटो सेशन म्हणून प्राध्यापक अनिकेत सर याने आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचंही विज्ञान विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.